आज आपला ह्या ॲग्रोव्हिजनचा शेवटचा दिवस आहे. तो म्हणजे समारोपाचा दिवस आणि अत्यंत महत्त्वाचा विशेष करून जो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे कुक्कुटपालन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे शेतकऱ्यांसाठी. कारण आज आम्ही सगळे बघतोय, विदर्भ असो किंवा मराठवाडा असो, या भागांमध्ये जेव्हा आपण कृषी हा विषय घेतो हाती, तेव्हा आज नुसतं कृषी यावर अवलंबून न राहता याच्यासोबत आपल्याला आणखीन कुठले इतर व्यवसाय करता येतील हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. मला वाटतं की काल 2 दिवसापासून कालही मला वाटतं मत्स्य पालनावर त्यातल्या त्यात विदर्भामध्ये गोड्या पाण्यातील जे मत्स्यपालन आहे यावर अत्यंत चांगल्या प्रकारे इथे लेक्चर झाले आणि त्याचाच एक पुढं भाग म्हणून आज कुक्कुटपालन या विषयावर बोलण्यासाठी आम्हाला इथं पाचारण केलेलं आहे. आज ह्या पूर्ण सेशनमध्ये आपण 2 वेगवेगळ्या भागांना हात लावणार आहोत किंवा त्याची ओळख करून घेणार आहोत. सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं असलेला विषय म्हणजे गावरान कोंबडी पालन. कारण मी बघितलं आहे की गाव पातळीवर आजही शेतकऱ्यांकडं छोट्या प्रमाणात का होईना, अल्प प्रमाणात का होत नाही, परंतु शेळी म्हणा किंवा कोंबड्या म्हणा किंवा गाई ह्या त्याच्यासोबत एक जोडधंदा म्हणून ते लोक सोबत ठेवलेले असतात. आणि ह्या ज्या आपण कोंबड्या पाळत असतो तर ह्या कोंबड्यांबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळण्याच्या दृष्टीने आज मला वाटतं आपण आज जमलेलो आहोत. लक्षात घ्या, जेव्हा आपण कुक्कुटपालन असा जेव्हा आपण विषय काढतो तर कुक्कुटपालन म्हणजे काय? मुळात कोंबडी असा एक प्राणी आहे किंवा असा विषय आहे की हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा, अत्यंत सगळ्यांच्या जवळचा, सगळ्यांनी लहानपणापासून बघितलेला हा पक्षी आहे. आणि त्यामुळे कुक्कुटपालन म्हणजे आपल्याला असं वाटतं की बाबा फक्त कोंबड्या पाळल्या की झालं. नाही, ह्या कुक्कुटपालन म्हणजे जेव्हा आपण याला विज्ञानाची जोड देतो, जेव्हा आपण त्याला शास्त्रोक्त पद्धतीने करतो, काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी त्यामध्ये ॲड करतो आणि हे टेक्नॉलॉजी शास्त्रोक्त पद्धतीनं जेव्हा आपण कोंबड्या पाळतो तेव्हा आपण त्याला कुक्कुटपालन शास्त्र असा आपण त्याला जोड शब्द देत असतो. तर जेव्हा आपण कुक्कुटपालन ह्या विषयावर येऊ तर आपण त्याला जर समजा 100% आपण कुक्कुटपालन असा जर विषय घेतला तर ह्या कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन किंवा त्याचा भाग व्यापलेला आहे तो म्हणजे व्यावसायिक कुक्कुटपालनाने व्यापलेला आहे. आणि जेव्हा आपण व्यावसायिक कुक्कुटपालन म्हणतो तर मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्या लोकांना माहिती असेल, ब्रॉयलर, लेअर कोंबड्या असतात त्यामध्ये. आणि त्यासोबतच दुसरा भाग जो थोडासा कमी प्रमाणात, साधारण 25 ते 30% प्रमाण म्हणायला हरकत नाही आहे, हा रुरल पोल्ट्री किंवा आपण ज्याला गावरान कोंबड्या असं म्हणायला हरकत नाही आहे. जेव्हा आपण आत्ताच मी बोललो की परसातील कुक्कुटपालन, कारण हा शब्द जो आहे किंवा आपण इंग्लिशमध्ये त्याला बॅकयार्ड फार्मिंग हा शब्द अत्यंत कॉमन, मला वाटतं सगळ्यांना समजणारा शब्द असलेला म्हणजे तो बॅकयार्ड फार्मिंग. पण लक्षात घ्या, जेव्हा आपण बॅकयार्ड फार्मिंग म्हणतो किंवा जो परसातील कुक्कुटपालन म्हणतो तर याला काही लिमिटेशन्स आहेत. याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 50 पक्ष्यांपर्यंत तुम्ही पाळू शकता. कारण या पक्ष्यांसाठी आपण तेवढ्या मोठ्या प्रमाणात शास्त्रोक्त पद्धतीने कुक्कुटपालन करत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच आपण दिवसभर ह्या कोंबड्या बाहेर मोकळ्या रानात सोडतो. आपल्या गावातल्या भाषेत बोललं तर उकिरड्यावर म्हणा किंवा बाहेर नाल्यामध्ये म्हणा किंवा जे काही आपल्या घरातलं उष्ट पाष्ट उरलेलं आहे किंवा आपल्या ॲग्रिकल्चरमधलं, शेतीमधनं जे काही आपल्याकडं कडधान्य वगैरे असतील त्याच्यावर आपण ह्या कोंबड्या जगत असतात. आणि रात्रीच्या वेळी फक्त आपण ह्या कोंबड्यांना घरामध्ये ऊन, पाऊस म्हणा किंवा पावसापासून प्रोटेक्शनसाठी म्हणून आपण त्यांना बंदिस्त करत असतो. आता हे सगळ्यात जास्त प्रचलित का आहे? याचं मुख्य कारण काय आहे? त्याला आम्ही म्हणत असतो की झिरो इनपुट म्हणजे काय? कमी खर्च
किंवा अत्यंत अल्प खर्च, शेतकऱ्याला याच्यामध्ये काहीच करावं लागत नाही. रात्री फक्त कोंबड्या त्या खुरड्यामध्ये कोंबायच्या आणि दिवसभर त्यांनी बाहेर सोडायचं आणि घरातलं उष्टं पास्तं त्यांना टाकायचं. त्या बिचाऱ्या दिवसभर इकडं तिकडं फिरतात, जे भेटेल ते खातात. मी तर बऱ्याच वेळेला म्हणत असतो की नशीब आहे की त्या कोंबड्या तुमच्याच घरात येतात, शेजाऱ्याच्या घरात जात नाहीत. एवढ्या इमानदारीनं परत तुमच्याकडे येतात आणि तुमच्याकडे ते राहतात, अंडी देतात, राहतात. तर हे जे बॅकयार्ड फार्मिंग आहे, कमी खर्चाचं, झिरो इनपुट टेक्नॉलॉजी, तर आपल्याला याला प्रमोट करायचं आहे का किंवा याला वाढवायचं आहे का? लक्षात घ्या, याच्यातलं आपल्याला थोडंसं हायर व्हर्जन म्हणजे याच्यापेक्षा थोडं मोठ्या प्रमाणात करता येईल का आणि त्याच्याला शास्त्रज्ञ किंवा शास्त्रोक्त विज्ञानाची जोड देता येईल का, ते आपल्याला बघायचं आहे. आणि जेव्हा आपण त्याचा विचार करू, आज शेतकऱ्याला एक व्यवसायाच्या दृष्टीनं, कारण आज आपल्या दृष्टीनं कुक्कुटपालन म्हणजे काय असतं, फक्त की कोंबड्या पाळायच्या आणि घरी कोणी पाहुणा जावळाई कोणी आपल्या घरी आला पाहुणा की ती कोंबडी कापायची आणि कोंबडी खाल्ली की आपलं कुक्कुटपालन तिथंच संपून जातं. तर तसं न करता त्या कुक्कुटपालन व्यवसायाला आणखीन थोडंसं व्यावसायिक स्वरूप देता येईल का? कारण आज मी बऱ्याचशे बघितलं शेतकऱ्यांना की त्यांना जर तुम्ही विचारलं की बाबा मागच्या वर्षी किती कोंबड्या होत्या, किती पैसे लागले आणि किती पैसे कमवले, असं जर विचारलं तर मला वाटतं कोणाकडेच गणित नसतं. नुसतं कोंबड्यांचंच नाही, शेतकऱ्याचे असे हाल आहेत की बिचाराला त्याच्या स्वतःच्या जमिनीतनं सुद्धा काय उत्पन्न मिळालं, किती फायदा झाला, किती नफा झाला, हे कदाचित त्याच्याकडे हिशोब नसतो. तर आपल्याला कुक्कुटपालन तसं करायचं नाही आहे. तर कुक्कुटपालन आपल्याला व्यावसायिक दृष्टीनं करायचं आहे, बिझनेसच्या दृष्टीनं करायचं आहे. त्याच्यामध्ये 2 पैसे लावले तर 4 पैसे त्यातनं बाहेर कसे काढता येतील, त्याचा आपल्याला ह्या कुक्कुटपालनामधनं विचार करायचा आहे. आत्ताच मी मगा बोलल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात ज्या कोंबड्या आहेत बाजारामध्ये किंवा ज्याचं 75 ते 80% ज्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्या आहेत सर्रासपणे पांढऱ्या कोंबड्या. आपल्या जर देशी भाषेत बोलायचं बोललं किंवा आपल्या भाषेत बोललो आपण तर पांढऱ्या कोंबड्या. आता ह्या पांढऱ्या कोंबड्या म्हणजे कोणत्या कोंबड्या? तर मेजरली याच्यामध्ये 3 आपल्या मेजर 2 आहेत. आत्ताच जे मी बोललो, एक अंडे देणाऱ्या कोंबड्या, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लेयर फार्मिंग असा शब्द वापरतो. अंडी देण्यासाठी वापरलेल्या कोंबड्या म्हणजे लेयर कोंबड्या. दुसऱ्या कोंबड्या त्या म्हणजे ब्रॉयलर कोंबड्या. लक्षात घ्या, मांसल कोंबड्या आपण ज्याला मराठीत म्हणतो, म्हणजे मांसासाठी ज्या पाळलेल्या कोंबड्या त्याला आपण म्हणतो मांसल कोंबड्या, ब्रॉयलर कोंबड्या. आज जर तुम्ही बाहेर दुकानात जर कोंबडी घ्यायला गेलात तर कदाचित तुम्हाला ब्रॉयलर कोंबड्या ह्या सर्रासपणे जास्तीत जास्त दुकानावर तुम्हाला मिळतील. आणि जर तुम्ही अंडी घ्यायला गेलात तर तुम्हाला पांढऱ्या रंगाची जी अंडी मिळतात ही साधारण व्हाईट लेघॉर्न नावाची एक कोंबडीची जात आहे, जी अत्यंत उच्च प्रतीची जात आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला सर आमचे सांगणार आहेत. तर ह्या कोंबड्या जास्तीत जास्त अंडे वर्षाला 320पर्यंत ही अंडी कोंबडी एका वर्षाला देते. म्हणजे 365 दिवस त्यामध्ये 320 अंडी ही कोंबडी देते. एवढे चांगली जातीवंत ही कोंबडी आहे. म्हणजे हे 2 झाले. तिसरा प्रकार जो आपल्या विदर्भामध्ये बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे बिझनेस चालू आहे किंवा सुरू आहे, तो म्हणजे कॉकरेल फार्मिंग. आता हे कॉकरेल काय आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या, कॉकरेल म्हणजे हे जे अंडी देणाऱ्या ज्या कोंबड्या आहेत, ह्या अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे नर, अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे नर. लक्षात घ्या, आपल्याला जर अंड्यांचा व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला नर लागतील का मादी लागतील? मादी लागेल. व्हेरी गुड सर. अंडी कोंबड्या लागतील का फक्त नर मादी दोन्ही लागतील? अंड्याचा व्यवसाय करायचा असेल तर मादी लागतील, कोंबड्या लागतील, त्याच्यावर बोलू आपण. ठीक आहे. तर मला सांगा की जेव्हा आपण लेयर फार्मिंग म्हणतो तर याच्यामधनं आपल्याला फक्त मादी पाहिजेत आणि जे नर आहेत तर ते नर सहसा कोणी पाळत नाही. परंतु जो कुछ भी कहीं नहीं चलता वो विदर्भ में चलता है. आणि आपल्या शेतकऱ्यांनी काय केलं, त्याला बिझनेस मॉडेलमध्ये कसं कन्वर्ट करता येईल त्याचा विचार केला. आणि हे जे कॉकरेलची पिल्लं आहेत ही साधारण बाजारामध्ये 3 ते 5 रुपयाला एक पिल्लू अशा हिशोबात मिळतं. आणि आज सर आमच्या इथं विदर्भामध्ये स्पेसिफिकली भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर हे 4 जे जिल्हे आहेत, इथं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये कॉकरेल फार्मिंग होतं. मला वाटतं ह्या 4मध्ये सुद्धा भंडारा हे टॉपवर आहे कॉकरेल फार्मिंगच्या, नंतर नागपूरमध्ये. तर सांगायचं तात्पर्य हे 3 ऑप्शन तुमच्याकडं पांढऱ्या कोंबड्यांमध्ये आहेत. जेव्हा आपण
ह्या कोंबड्यांच्या व्यतिरिक्त विचार करतो ते म्हणजे रंगीन कोंबड्या, ज्याला आपण देशी कोंबड्या, गावरान कोंबड्या, रुरल पोल्ट्री फार्मिंगमध्ये बोलतो. आज जरी मी तुम्हाला म्हणालो की 75% हे कॉन्ट्रीब्युशन जरी हे पांढऱ्या कोंबड्यांचं असलं, पांढऱ्या कोंबड्यांचं वर्चस्व म्हणायला हरकत नाही आहे, यांचं वर्चस्व असलं तरी 25 ते 30% हे जे कॉन्ट्रीब्युशन आजही आहे ह्या रंगीन कोंबड्यांचं आहे. आणि मी दिवसेंदिवस बघतोय याची जी मागणी आहे ही झपाट्याने थोडी वाढत आहे. म्हणजेच काय झालं, जसं आपण रेल्वे चालवतो तर रेल्वेमध्ये सगळे स्लीपर क्लास असतात का डब्बे? नाही. स्लीपर क्लासचे जरी डब्बे जास्तीत जास्त असले तरी सोबत त्याच्या एसीच्या बोगी जोडलेल्या असतात. त्याच्यामध्ये क्लास 3, क्लास 2, एसी 3 टायर 2 टायर. तर तसा प्रकार याच्यामध्ये आहे. जरी पांढऱ्या कोंबड्यांनी स्लीपर क्लास पूर्ण भरला असला तरी आपल्याकडे एसीचा जो क्लास आहे तो म्हणजेच काय झालं, हा रंगीन कोंबड्यांचा आहे. लिमिटेड आहे पण याची मागणी बऱ्यापैकी चांगली आहे. मग ह्या ज्या कोंबड्या आहेत, गावरान कोंबड्या, देशी कोंबड्या, याच्या व्यतिरिक्त आणखीन एक रंगीन कोंबड्या म्हणजे आम्ही म्हणतो किंवा त्याला पोल्ट्रीमध्येच घेतो, ते म्हणजे लाहवी आणि तितर, टर्की. आता लक्षात घ्या, इथं बऱ्याच वेळेला मी बघितलं लोकांची गफलत होते, साहेब हे लाहवी काय प्रकार आहे? लाहवी हा शुद्ध मराठीतला शब्द झाला. जर तुम्ही याला हिंदीमध्ये उच्चार कराल तर याला आपण बटेर असं म्हणतो. काही लोक याला तितरही म्हणतात. पण कन्फ्यूज नका होऊ, जी जंगलामध्ये भेटते ती नव्हे. ही लाहवी जी आहे ही लाहवी जॅपनीज लाहवी आपण असं म्हणतो. आणि ह्या लाव्यांना पाळण्यासाठी कुठल्याही प्रकारची बंदी नाही आहे. जंगलामधनं लाहवी पकडण्यासाठी बंदी आहे, तुम्ही त्या लाव्या पाळू शकत नाही, त्याला शासनाची बंदी आहे. परंतु ह्या ज्या जॅपनीज लाहवी आहेत हे तुम्ही पाळू शकता. तर हा एक व्यवसाय तुमच्यासमोर आजच्या घडीला मी बघितलं आहे. कारण नागपूरमध्ये मी बघतोय, काही स्पेसिफिकली छत्रपती स्क्वेअरमध्ये जाल तर मराठा सावजी म्हणून आहे, तिथं 350-400 रुपयाला एक डिश मिळते फक्त तुमच्या क्वेलची किंवा ह्या लावीची. म्हणजे लिमिटेड, नो डाऊट. मार्केट फार मोठं नाही आहे, कमी आहे. पण तुम्हाला याच्यावरही विचार करायचा आहे की आपण अशा छोट्याशा क्षेत्रामध्ये सुद्धा जाऊ शकतो का. आत्ताच मी सकाळी वाक्य वापरलं होतं की अमर्याद क्षेत्रामध्ये जाऊन मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात जाऊन अमर्याद काम करावं, हे माझं मत आहे. तर त्यामुळं असा हा प्रकार आपला जो आहे तो हा लावी पालनामध्ये अत्यंत मर्यादित आहे. पण तुम्हाला अमर्याद तुम्ही त्यामध्ये काम करू शकता जर तुम्ही इच्छिलं तर. दुसरा हा टर्की नावाचा एक पक्षी आहे, याचंसुद्धा तुम्ही पालन करू शकता. निश्चित याचं वर्षभर मार्केट नाही आहे, पण काही विशिष्ट वेळी जसं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, आता हा क्रिसमस होता काल, अशा वेळेला, कारण हे जो पक्षी आहे ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये याची बऱ्यापैकी मागणी आहे. ख्रिश्चन लोकांमध्ये याची मागणी आहे. आणि विशेषतः ह्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एक थँक्स गिव्हिंग डे असतो त्यांचा ऑक्टोबरमध्ये, त्यावेळेला विशेष मागणी असल्या कारणाने जर शेतकऱ्यांनी शेती करत करत वर्षाकाठी समजा एक बॅच जरी ह्या टर्कीची काढली तर त्याला थोडेसे पैसे, आता आम्ही आमच्या प्रक्षेत्रावर नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये 800 ते 1000 रुपयाला एक टर्की विकत असतो दरवर्षी. आमचा हा यावर्षीचा लॉट संपला. तर तुम्ही असं सुद्धा शेतकरी मंडळी म्हणा किंवा जे तरुण मंडळी आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, ज्यांना नवीन बिझनेसमध्ये यायचं, हे सुद्धा तुम्ही ऑप्शन म्हणून घेऊ शकता. म्हणजेच हे 2 ऑप्शन तुम्हाला मी सांगितले. या व्यतिरिक्त आणखीन सुधारित जातीच्या कोंबड्या, म्हणजेच काय, ज्या देशी कोंबड्या आहेत त्यांच्यापेक्षा थोड्याशा जास्त चांगल्या, त्याच्याबद्दलही आपण आता पुढं बोलणार आहोत. सुधारित जातीच्या कोंबड्या म्हणजे काय, तर गावरान कोंबड्यांना लिमिटेशन आहे, त्यांच्या प्रोडक्शनसाठी लिमिटेशन आहे. जर तुम्ही आज देशी गाय घेतली, किती दूध देते देशी गाय? 2 लिटर, 2.5 लिटर, 3 लिटर, बरोबर आहे. पण जर हे तुम्हाला दूध वाढवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या गाईला दुसऱ्या जातीवंत गाईसोबत क्रॉस करावं लागेल, तेव्हा तुमचं दुधाची उत्पादन क्षमता वाढेल. तर तसाच काही प्रकार ह्या कोंबड्यांमध्ये करण्यात आलेला आहे. ज्या आपल्या कोंबड्या आहेत त्यांना क्रॉस करून ज्या कोंबड्या तयार केल्या त्याला आम्ही सुधारित जातीच्या कोंबड्या असं म्हणत असतो. मग पुढं जाण्याच्या आधी आपल्याला हे माहिती पाहिजे की मग आपल्या कोंबड्या कुठल्या आहेत, ज्याला आपण म्हणतो की ह्या देशी कोंबड्या आहेत, ज्या आपल्या भारतातल्या आहेत. गवळाऊ नाव ऐकलं का कोणी? गवळाऊ, गाईमध्ये गवळाऊ नाव ऐकलंय? पंढरपुरी, नागपुरी म्हैस, लाल कंधारी बैल. तर हे जे आपले जातीवंत बैल आहेत तशाच काही आपल्या जातीवंत कोंबड्यासुद्धा आहेत, ज्या बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहेत. अशा किती आहेत? साधारण 18 जाती आहेत. म्हणजे आज भारतामध्ये साधारण 18 कोंबड्यांच्या विशिष्ट प्रकारच्या जाती आहेत. यांची मी नावांची लिस्ट पण दिलेली आहे. परंतु आत्ता जसं मी तुम्हाला सांगितलं की गवळाऊ गाईचं उत्पन्न दुधाचं हे कमी आहे, तसंच ह्या कोंबड्यांचं
उत्पन्नसुद्धा किंवा त्यांची उत्पादन क्षमता ही कमी आहे. जास्तीत जास्त 60, 70, 80, 60, 70, 80 अंडे देणार. जास्तीत जास्त खाणार, कमीत कमी वजन देणार. निश्चित प्रत्येक कोंबडीचं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे. तसं ह्या कोंबड्यांचं वैशिष्ट्य आहे. पण ह्या साधारण 18 जाती आपल्याकडे आज भारतामध्ये आपल्या ज्याला म्हणतो की आमच्या भारतीय कोंबड्या आहेत, त्या भारतीय जातीच्या कोंबड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत किंवा वेगवेगळ्या भागामध्ये उपलब्ध आहेत. रंग कुठला नॉर्मली आवडत नाही, पण कोंबडीचा रंग काळा असून सुद्धा त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये डोक्यामध्ये मन केलेलं आहे अशी ही कडकनाथ कोंबडी. म्हणजेच काय, हे आपल्या देशी कोंबड्या जातीवंत कोंबड्या आहेत. 18 नाव आहेत, मी सगळ्यांचं बोलणार नाही आहे. हे महत्त्वाचे जे तुम्हाला सांगितले 3-4 कोंबड्या सांगितल्या, तर ह्या आपल्या जातीवंत देशी कोंबड्या आहेत. मग विदेशी कोणत्या साहेब? व्हेरी गुड, बिलकुल तुम्ही नाव सांगितलं मी छापून टाकलं. RIR म्हणजे रोड आयलँड रेड नावाची एक कोंबडी आहे, जी बाहेरची आहे आणि विदेशी आहे. तिचं उत्पन्न क्षमता थोडीशी जास्त आहे. ब्लॅक ॲस्ट्रोलॉप, प्लायमाउथ रॉक, वँडोएट, ऑर्पिंग्टन अशा अनेक जाती आहेत. पण तुमच्या माहितीस्तव मी तर 4 ते 5 जाती सांगितल्यात ज्या ह्या विदेशी जातीच्या कोंबड्या आहेत. यांची उत्पादन क्षमता आपल्या कोंबड्यांपेक्षा जास्त आहे. मग काय होतं, आपण काय करतो, ह्या भारतीय ज्या उत्तम कोंबड्या आहेत ह्या कोंबड्यांना ह्या विदेशी कोंबड्यांसोबत क्रॉस करतो. कदाचित RIR असेल किंवा ब्लॅक ॲस्ट्रोलॉप असेल, जी कुठली आपल्याला आपल्या एरियामध्ये जी चांगली वाटते किंवा जो कोणी मालक आहे ज्याला वाटतं की साहेब मी याला आणि याला क्रॉस केलं म्हणजे हिचं उत्पादन वाढेल. किंवा कधी कधी आपण काय करतो, 2 गावरान देशी कोंबड्या वापरतो, 1 विदेशी वापरतो किंवा कधी 2 विदेशी वापरतो, 1 आपली कोंबडी वापरतो. असं करून एखादी जात आपण नवीन तयार करतो आणि अशा कोंबड्यांना आपण म्हणतो सुधारित जातीच्या कोंबड्या. आणि आज बाजारामध्ये सर्रास प्रमाणामध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायाच्या दृष्टीनं जर तुम्ही विचार केला तर कदाचित तुम्हाला जास्तीत जास्त कोंबड्या उपलब्ध आहेत, त्या म्हणजे सुधारित जातीच्या कोंबड्या. मग ह्या कोंबड्या कोणत्या? अनेक प्रकार आहेत आणि आज मला सांगायला हरकत नाही आहे, बऱ्याच कोंबड्यांमध्ये आज आपण फक्त विदर्भाचा जर विचार केला तर साधारण 1.25 लाख पिल्ले दर महिन्याला आपल्या इथं प्लेसमेंट आहे. त्यातल्या त्यात बुलढाणा एरिया जो आहे त्या एरियामध्ये बऱ्यापैकी जास्तीत जास्त आहे. चंद्रपूर एरिया आहे, बऱ्यापैकी जास्त प्लेसमेंट आहे. नागपूर एरिया आहे, बऱ्यापैकी प्लेसमेंट आहे. तसं ह्या 3-4 जिल्ह्यांमध्ये जास्त प्लेसमेंट आहे. पण ओव्हरऑल जर विचार केला आपण विदर्भाचा तर सर्वसाधारण 1,10,000 ते 1,15,000 लाखापर्यंत ह्या सुधारित जातीच्या कोंबड्या किंवा त्याच्यासोबत आणखी DP क्रॉस बाकीच्या कोंबड्यासुद्धांचं प्लेसमेंट विदर्भामध्ये बऱ्यापैकी होतं. म्हणजेच काय झालं बघा, 1.25 लाख कोंबड्या महिन्याला हे पिल्लं टाकली जातात. म्हणजे ही पिल्लं मोठे होतात आणि तुमच्या आमच्या पोटामध्ये जातात. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये याचं फार्मिंग आपल्या इथं चालू आहे. मग ह्या कुठल्या कोंबड्या आहेत? याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. शासकीय, कारण काही काय झालं आहे की गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहेत. ह्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटने काय केलं आहे, काही कोंबड्या तयार केलेल्या आहेत. आताच मी तुम्हाला सांगितलं विदेशी आणि देशी कोंबड्यांचं क्रॉसिंग करून. मग कुठली कोंबडी? वनराजा, ही हैदराबादवाल्यांनी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटने तयार केलेली आहे. कावेरी, CPDO बेंगलोर म्हणून इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंटचं, त्यांनी तयार केलेली कोंबडी. ग्रामप्रिया ही सुद्धा हैदराबादवाल्यांनी केलेली आहे. आणि याच्यातल्या काही व्हरायटी, सगळ्या नाही पण काही व्हरायटी ज्या आहेत ह्या तुम्हाला अंडी उबवणी केंद्र आपल्या शासनाचे जे औरंगाबादला आहे, कोल्हापूरला आहे, नागपूरला आहे, आपल्या इथं सेमिनरी हिल्सला RIR नावाच्या कोंबड्या आपल्या इथं सर्रास दर शुक्रवारी, म्हणजे नागपूरला जर तुम्ही वायुसेनाच्या गेटजवळ आलात सेमिनरी हिल्सला तर तुम्हाला दर शुक्रवारी ह्या RIRच्या किंवा ह्या सुधारित जातीच्या कोंबड्यांची पिल्लं, लहान पिल्लं तुम्हाला मिळतील. तर हे ज्याला शासकीय तयार केलेलं आहे. आणि हे मला वाटतं नावं सगळ्यांनी ऐकलं असतील, वनराजा, गिरिराजा, ग्रामप्रिया, हे सर्रास आजच्या कंडिशनला मार्केटमध्ये विकल्या जातात. आणि ह्या सगळ्या कोंबड्या आपण तयार केलेल्या आहेत, म्हणजे शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या आहेत, क्रॉसिंग करून देशी विदेशी आणि गावरान कोंबड्यांचं मिलन करून केलेल्या आहेत. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? मागचे तरुण मंडळी, मोबाईलवाले, व्हेरी गुड. हे चित्र टाकलेत मी काही 4-5, याच्यामध्ये वेगवेगळे नावं पण आहेत कोंबड्यांचे. असे आज जर तुम्ही गेलात तर मला वाटतं कदाचित ती 40पेक्षा जास्त व्हरायटीज आहेत कोंबड्यांच्या. कदाचित मी आणखीन पुढचा शब्द वापरेल की तुम्ही कन्फ्यूज व्हाल. एवढ्या जाती आज सर्रासपणे आपल्याकडे आज उपलब्ध आहेत की साहेब ही घेऊ का ती घेऊ, आपल्या याच्यात कोणती आहे. जी उपलब्ध आहे आपल्या इथं आपल्या एरियामध्ये चालते अशी कुठलीही जात निवडा, जवळपास सारख्याच आहेत. थोडा बहुत त्याच्यामध्ये थोडा बहुत फरक आहे. मग जेव्हा
गव्हर्मेंट आलं तर नॅचरली नंतर काय होतं, प्रायव्हेटवालेसुद्धा त्यामध्ये येणार. आणि आज प्रायव्हेटवाल्यांनी याच्यामध्ये बऱ्यापैकी आघाडी घेतलेली आहे. कारण काय होतं की बऱ्याच ठिकाणी शासनाच्या काही अडचणी असतात किंवा शासन तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून काही खाजगी कंपन्यांनी काय केलं, मग स्वतःच्या हातामध्ये तो विडा घेतला आणि त्यांनी काही पक्षी तयार केले. आणि मग ते कुठले पक्षी, तर जळगावला एक यशवंत ॲग्रोवेट म्हणून आहे आणि अत्यंत चांगलं काम आहे त्यांचं. त्यांनी एक पक्षी तयार केला आणि त्याचं नाव दिलं त्यांनी सातपुडा. हा पक्षी आज आपल्या भागामध्ये सुद्धा किंवा तिकडं नंदुरबार म्हणा, धुळे साईडला सुद्धा बऱ्यापैकी गावरान कोंबड्या म्हणून, देशी कोंबड्या म्हणून, सुधारित कोंबड्या म्हणून विकल्या जातात. दुसरं, नगरचा एक पक्षी आहे चैतन्य म्हणून, हा सुद्धा पक्षी आपल्या भागामध्ये मिळतो, बऱ्यापैकी चांगली याची मागणी आहे. अमरावती जवळ, जास्त दूर जायची गरज नाही, शकुंतला नावाचा एक त्यांनी पक्षी तयार केलेला आहे आणि शकुंतला नावाने ते विकतात. काही याच्यामध्ये शासनाने हे केलेले आहेत, ॲप्रूव्ड आहेत, काही शासनाने ॲप्रूव्ड न केलेले आहेत. आता शासनाने ॲप्रूव्ड केलेल्या याच्यामधल्या कुठल्या आहेत, तर तुम्हाला याच्यामध्ये दोन दिसतील. सातपुडा एक जी आहे ते ॲप्रूव्ड आहे आपल्याकडची, रेनबो रोस्टर जी आहे ती सुद्धा गव्हर्नमेंटने ॲप्रूव्ह केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त बाकीचे चैतन्य, शकुंतला, रेनबो रोस्टर हैदराबादची कंपनी आहे, मोठी कंपनी आहे, करोडोची उलाढाल आहे, यांचेसुद्धा पक्षी बऱ्यापैकी आपल्याकडे उपलब्ध होतात. सोनाली, मुळात हा पक्षी बाहेरचा आहे, बांगलादेशचा, पण आपल्याकडं कलकत्ता साईडला आणि आता नागपूरला सुद्धा. कालच परत आम्ही एक ट्रेनिंग घेतलं, एक शेतकरी होता त्याच्याकडं जवळपास 1,500 त्यांनी सोनालीचे पक्षी 45 रुपीज डे ओल्ड चिक्सनी कलकत्त्यावरनं त्यांनी मागवले, कारण त्याला कोणतरी सांगितलं की सोनालीचे पक्षी चांगले आहेत. तर असे सुद्धा पक्षी आपल्याकडं आता बऱ्यापैकी मिळायला लागलेत. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक प्रकार आपल्याकडं बाजारात मिळतो किंवा बऱ्याचपैकी मागणी आहे, ते म्हणजे पाथर्डी गावरान. आता तुम्ही म्हणाल साहेब हे काय प्रकार आहे? पाथर्डी एक गाव आहे नगरमध्ये आणि तिथं बऱ्यापैकी लोकांनी स्वतःचे बिझनेस टाकले, स्वतःच पिल्ले काढतात, हॅचरीमध्ये टाकून ते पिल्लं ते मार्केटमध्ये विकतात. आणि मग आता नाव काय द्यायचं, तर मग त्याला गावरान म्हणण्यापेक्षा मग समोर एक नाव लावलं पाथर्डी गावरान, असे म्हणून सुद्धा आज बाजारामध्ये पिल्लं आपल्याकडे विकतात. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक नाव आहे, बऱ्याच वेळेला शेतकरी विचारतात साहेब डीपी क्रॉस काय हो? डीपी क्रॉस मुळात सांगतो हा कुठलाही पक्षी नाही आहे. डीपी देसी पोल्ट्री, डीपीचं लॉंग फॉर्म काय, देसी पोल्ट्री. आता हा कुठला पक्षी नाही आहे, पण याला सुद्धा लोकांनी दिलं की डीपी क्रॉस नावाचा पक्षी जो आहे हा आपल्याकडं बऱ्यापैकी सर्रासपैकी आपल्या भागामध्ये विकल्या जातात. तुम्ही म्हणाल साहेब किंमत किती आहे, लक्षात घ्या, एक 20 ते 25 रुपये वर्षाकाठीचं बघाल तर 20 ते 25मध्ये तुम्हाला एक पिल्लू साधारण ह्या कोंबडीचं आजच्याकडनं कुठलंही घ्यायच्यातलं साधारण 20 ते 25मध्ये कमी जास्त या रेटमध्ये तुम्हाला हे वर्षाकाठी मिळत राहतं. काही पक्ष्यांचे चित्र टाकलेत मी, हे सातपुडा सांगितलं तुम्हाला मी, रेनबो रोस्टर आहे, पाथर्डी गावरान, चैतन्य. आणि आणखीन एक तुम्ही बघितलं असेल कदाचित बऱ्याच वेळेला, हे जे पिक्चरमध्ये हिरो हिरोईन असतात का नाही, तुम्ही त्यांना पर्सनली भेटा कधी, त्यांचे चेहरे बघा कसे एकदम स्मार्ट दिसतात का समोरासमोर, आणि पिक्चरमध्ये एकदम स्मार्ट. मग ते हिरो राहो का हिरोईन राहो, तशीच काही कंडिशन या कोंबड्यांची आहे. पिक्चरमध्ये तुम्हाला एकदम दिसलं अरे प्युअर गावरानी, मग काही लोक म्हणतात अरे साहेब ही तर गावरान दिसत नाहीत बघितल्यानंतर समोर. त्यामुळे नॅचरली जेव्हा चित्र असतं हे कधीही कोणाचं आहे, आता माझा फोटो उद्या आला पेपरमध्ये तर तुम्ही म्हणाल की हे असं तर दिसत नव्हते काल, एक तर फोटोमध्ये तर फार भारी दिसायला लागलेत, असाच प्रकार आहे. तर कोंबड्या ह्या तुम्ही आधी बघा, जसं तुम्ही मला बघायला आलात आज तसं आधी त्या कोंबड्या बघा, कुठल्या शेतकऱ्यांनी टाकल्यात त्या बघा, आणि जर तुम्हाला आवडल्या तर मग तुम्ही त्या शेतकऱ्याकडं तुम्ही त्याची ऑर्डर द्या आणि कोंबड्या तुम्ही पिल्लं विकत घेऊ शकता. ह्या काही वेबसाईट आहेत, ह्या वेबसाईटवर ह्या पिल्लं तुम्हाला वेगवेगळ्या शासकीय, निमशासकीय, सरकारी, प्रायव्हेट सगळे इथं तुम्हाला पिल्लं मिळतात. आजकाल युग असं झालेलं आहे की सगळं तुमच्या मोबाईलमध्ये आहे. तुम्ही गुगलमध्ये जरी टाकलं, हे वेबसाईट जरी टाकली तर बऱ्यापैकी तुम्हाला याचे ॲड्रेसेस मिळतात की पिल्लांची माहिती मिळते, कुठली जात आहे, कशी आहे. आणि ही PPT अशी फोटो घ्या किंवा तुम्हाला मी नंतरही देणार आहे ॲड्रेस वगैरे, तुम्ही नंतरही कॉन्टॅक्ट करू शकता. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आज फिंगरप्रिंटवर तुमच्या बोटावर तुम्हाला सगळी माहिती उपलब्ध आहे. फक्त आपण तो उपयोग कसा घ्यायचा त्या मोबाईलचा हे आपल्याला ठरवायचं आहे. तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला सगळी माहिती आज मोबाईलमध्ये सगळी मिळू शकते. देशी, सगळ्यांचं लक्ष त्या भांड्याकडे गेलं असेल, त्या भांड्यात काही नाही आहे, तिकडं नका बघू. कशामुळं, कारण प्रत्येकजण येतं आणि विचारतं की साहेब मला देशी कोंबड्या पाहिजेत, कारण हा शब्द असा आहे सगळ्यांना अट्रॅक्ट करणारा, देशी देशी. साहेब आम्हाला देशी कोंबड्या पाळायच्या, आम्हाला देशी पाहिजे, आम्हाला हे बाकीच्या नको, फक्त देशी. मग देशी पाहिजे तर तुम्हाला त्या बाईकडे जावं लागेल, त्याच्याकडनंच घेऊन यावं लागेल. म्हणजेच काय, म्हणजे ज्या माणसाला प्युअर देशी कोंबडी पाहिजे त्यांनी त्या गावात जायचं
आणि त्यांच्याकडनं ते पिल्लं घेऊन टाकायचे, तरच ते प्युअर देशी मी म्हणू शकतो. तुम्ही बघा चित्रामध्ये तुम्हाला काही मोठे पिल्लं दिसत असतील, पक्षी दिसत असतील, काही लहान दिसत आहेत, बरोबर आहे, खाद्य टाकलं आहे, मग हे याला म्हणतो देशी. म्हणजेच काय, आणखीन सोप्या भाषेत जर बोलायचं म्हणलं, जे मी नेहमी सांगतो की ज्या कोंबड्यांच्या मायबापाचा पत्ता नाही किंवा ज्यांचा ब्रीडिंग स्टॉक माहिती नाही, कसे तयार झालेत माहिती नाही, अशा कोंबड्या म्हणजे देशी कोंबड्या, गावरान कोंबड्या. आणि मग त्या कोंबड्या तुम्ही बाजारात जाऊन, बाजारात म्हणण्यापेक्षा गावात जाऊन तुम्ही घ्या, तुम्हाला देशी कोंबडी मिळेल. हे मुद्दा म्हणून सांगतो कारण तुमच्यापैकीच मला परत विचारतील की साहेब हे सगळं सांगितलं तुम्ही, पण ते देशी कोंबडीचं काय? तर देशी कोंबडी त्या बाईकडे आहे. आता आपण थोडंसं त्याला कम्पेअर केलं देशी आणि सुधारित जातीच्या कोंबड्यांना, तर लक्षात घ्या उपलब्धता. आज जर मी तुम्हाला म्हणलं 10,000 रुपये देतो आणि तुम्ही मला जाऊन एकदम देशी कोंबड्या घेऊन या बाजार गावातनं, तर कदाचित तुम्हाला मिळणार नाहीत, एवढे तुम्हाला मोठ्या प्रमाणात पक्षी मिळणार नाहीत. पण हे सुधारित जातीच्या कोंबड्या ज्या कावेरी वगैरे जे सांगितलं तुम्हाला, हे तुम्हाला कोणीही देईल 10,000 रुपयाच्या. पण 10,000च्या देशी कोंबड्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळणार नाही, 2, 4, 5 मिळतील. अनुवंशिकता विविध, कारण आता सांगितलं तुम्हाला मी, त्यांचा काही आता पत्ता नाही आहे, त्यामुळं कुठून आल्यात कशा आल्यात आपल्याला काहीच माहिती नाही आहे. पण सुधारित जातीचं तसं नाही आहे, कारण जेव्हा तुम्ही पाळाल, लक्षात घ्या, तुम्ही जर पक्षी पाळायला लागलात, एका पक्षाचं वजन आता मी तुम्हाला दाखवलं की काही पक्षी असे छोटे छोटे आणि काही पक्षी मोठे मोठे, तर तुम्हाला फायदा होईल का? नाही, कारण तुम्हाला व्यवसाय करायचा आहे. मग अशा वेळेला तुम्हाला असे पक्षी पाहिजेत की जे सारखे वाढले पाहिजे आणि मग तुम्हाला ते बाजारामध्ये एकताच विकता आले पाहिजे. नाही तर 4 कोंबड्या बिलकुलच अंडे देत नाही आहेत आणि 2 कोंबड्यात फक्त अंडे द्यायला लागल्यात, तसं नको आहे. सारख्या कोंबड्या पाहिजे, हे तुम्हाला सुधारित जातीमध्ये मिळेल. चव उत्तम, म्हणजे सुधारितची खराब आहे का? नाही. लक्षात घ्या, चव ही वेळेनुसार, एरियानुसार, माणसानुसार बदलते. विदर्भ आला, सावजी सुरू झालं. कोल्हापूरला गेलात, तांबडा रस्सा, पिवळा रस्सा, म्हणजेच काय झालं, चव बदलली. वराडी वेगळी, यांना तिखट आवडते, यांना तिखट आवडत नाही, त्यांना दुसरं. त्यामुळे काय झालं, चव बदलू शकते. गावरान कोंबड्यांची चव कदाचित यांना चांगली लागेल, यांना कदाचित चांगली लागणार नाही. आणि उत्तम, म्हणूनच मी त्याला उत्तम म्हणलं आहे. मांस गुणवत्ता दोन्हीचीही जवळपास चांगलीच आहे. नुकसान होण्याची शक्यता दोन्हीमध्ये तेवढीच आहे, कारण गावात कुठलं वॅक्सिनेशन होत नाही, काही होत नाही, त्यामुळे मरतूक आली की सगळ्याच कोंबड्या मरून जातात. इकडं सुद्धा आहे, पण शक्यता थोडीशी कमी आहे, कारण आपल्या इकडं सायंटिफिक करतोय, वॅक्सिनेशन करतोय, लसीकरण करतोय. पिल्ले मरतूक इकडं गावरांमध्ये जास्त, इकडं कमी आहे. वार्षिक अंडी आता सांगितलं तुम्हाला, गावरान कोंबड्या वर्षाला 50, 60, 70 अंडे देतात. पण ह्या सुधारित जातीच्या ज्या कोंबड्या आहेत, ह्या वर्षाला तुम्हाला कमीत कमी 130, 140, 150 पर्यंत सुद्धा, जर तुम्ही त्यांना थोडंसं खाद्य चांगलं दिलं तर. नाही तर तुम्ही म्हणाल की साहेब खाद्य न देता होईल का? नाही. गाईला चारा टाकाल तर थोडं गाई दूध देईल, तसं या कोंबड्यांना थोडं जर खाद्य टाकलं चांगलं, तर कदाचित तुम्हाला 140, 130 ह्या सुधारित जातीच्या कोंबड्या अंडे देतील. सुरुवातीची वाढ गावरान कोंबड्यामध्ये हळू असते, ह्या कोंबड्यांमध्ये वाढ मात्र फास्ट आहे. खाद्य लागण्याचं प्रमाण लक्षात घ्या, गावरान कोंबड्यांना जवळपास 3.5 किलो खाद्य लागतं 1 किलो वजन होण्यासाठी, जर तुम्ही त्यांना खाद्य दिलं चांगलं तर. नॉर्मली आपण बाहेरच उकेळ सोडतो, पण चांगलं खाद्य दिलं तर 3.5 किलो. पण ह्या कोंबड्यांना 2 ते 2.5 किलोमध्ये, सुधारित जातीच्या कोंबड्या ह्या तुमचं 1 किलोच्या वर जवळपास तुमचं वजन साधारण जातं. रेअरिंग पिरियडसुद्धा जास्त आहे, इकडं 100 दिवस लागतात, इकडं 60-70 दिवसामध्येच तुमच्या कोंबड्या विकायला येतात. हा दोन्हीमधला मूळ फरक आहे. आता आपण त्याचे वैशिष्ट्य बघू व्यवसायाचे. तुम्हाला काय काय लागतं? पक्षी, दुसरं तुम्हाला त्याचं लागतं खाद्य. गावरान कोंबड्या कशा चंचल आहेत, ब्रॉयलर पक्ष्यांचं तसं नाही आहे. ब्रॉयलर पक्षी काय करते, फक्त खाते आणि बसते. पण गावरान कोंबड्या तशा नाही आहेत, ह्या इकडं तिकडं तिकडं इकडं उडतात, एकमेकांना चोची मारतात, खाद्याची नासाडी करतात. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे गावरान कोंबड्यांचा. लसीकरणामध्ये थोडासा फरक आहे ब्रॉयलरच्या आणि देशी कोंबड्यांच्या. ब्रॉयलरमध्ये तुम्हाला चोच वगैरे कापावं लागत नाही, पण देशी कोंबड्यांमध्ये तुम्हाला चोच कापावी लागते, कारण कोंबड्या ह्या चोच मारण्याची शक्यता आहे, खाद्य नासाडी करण्याची जास्त शक्यता असते. जागा जवळपास ब्रॉयलर एवढीच लागते किंवा ब्रॉयलरला थोडीशी कमी लागते. ह्या कोंबड्यांना साधारण, ह्या मोठे पक्षी होतात, फडफड जास्त करतात, त्यामुळे साधारण 1.5 स्क्वेअर फीट, ब्रॉयलरमध्ये 1.25 स्क्वेअर फीट दिली तरी चालून जाईल. विक्रीचा कालावधी मी सांगितला 65-70 दिवस आहे. आता सगळ्यात मेन गोची जी आहे ती आहे विक्री आणि बाजारपेठ. याच्यावर सर बोलतील आमचे. तर लक्षात घ्या, ज्याला बाजारपेठ जमली तो या व्यवसायामध्ये जिंकला, ज्याला बाजारपेठ जमली नाही तो ह्या व्यवसायामध्ये हरला. असं साधं गणित आहे. अंडी उत्पादन लेअरवाल्या ज्या कोंबड्या आहेत ह्या साधारण 19-20 आठवड्यातच चालू होतात, पण ह्या गावरान कोंबड्यांना थोडा जास्त वेळ लागतो. म्हणजे कदाचित 6 महिन्यापर्यंत तुम्हाला वेळ लागतो ह्या कोंबड्यांना अंडे द्यायला. 6 महिन्यापेक्षा कदाचित जास्तच कालावधी लागतो अंड्यावर येण्यासाठी. ही प्रामुख्याने याची लक्षणं आहेत किंवा वेगळे आहेत. खाद्य, तुम्हाला घरगुती खाद्य करायचं असेल तयार, तर भरडलेला मका, ज्वारी, तांदूळ, गव्हाचा कोंडा,
कुकूस, भरडलेला चणा, चुरी, मूग, तुकडा डाळ, खाद्याचं आपलं जे वापरतो तेल थोडंसं हलक्या प्रमाणामध्ये, अजोला आहे, गांडूळ खत आहे, लुसर्न आहे, बरसीम आहे, आठवडी बाजारातील स्वस्त भाज्या, कारण बऱ्याच वेळेला बाजारात बघितलं की बरंच भाज्या पडलेल्या असतात, तशा भाज्यासुद्धा तुम्ही जर पक्षी कमी असतील तर ते तुम्ही वापरू शकता. आणि आज बाजारामध्ये काही कंपन्यांचे मिनरल मिक्सरचे पावडर आहे, त्यातलं विरबॅक कंपनीचं एक सध्या ॲग्रीमेंट पावडर म्हणून आहे नॉर्मली, किंवा आणखीन दुसऱ्या कंपनीचं कुठल्याही ज्या चांगल्या कंपन्या आहेत रिनाऊंड, अशा कंपन्यांचं खाद्य ज्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर आहे तसं पावडर, हे ॲग्रीमेंट पावडर घेऊन तुम्ही घरच्या घरी छोट्या प्रमाणामध्ये जर कोंबड्या असतील तर तुम्ही खाद्य तयार करू शकता. 10,000 कोंबड्यांना थोडंसं अवघड होईल, पण 500-100 कोंबड्यांसाठी तुम्ही असे हे खाद्य वापरून तुम्ही स्वतःचं खाद्य तयार करू शकता. तुम्ही त्याच्यासाठी भेटा, आम्ही तुम्हाला वाटलंच आणखीन परत डिटेलमध्ये माहिती सांगतो. या व्यतिरिक्त बाजारामध्ये आज रेडीमेड खाद्यसुद्धा आहे. बऱ्याच नामांकित कंपन्या आहेत ज्या गावरान ह्या नावाने खाद्य विकतात, तर अशा प्रकारचं सुद्धा तुम्ही खाद्य बाजारामध्ये आज विकत घेऊ शकता आणि हे बाजारात तुम्हाला उपलब्ध आहे. 25 ते 30 रुपये किलो प्राईस सांगितली मी तुम्हाला, साधारण 25 ते 30 रुपये किलोच्या मध्ये तुम्हाला हे खाद्य आजच्या कंडिशनला नागपूरमध्ये सुद्धा मिळतं, रेडीमेड खाद्य. लसीकरण थोडंसं वेगळं आहे, ब्रॉयलरचं आणि याच्या लसीकरणामध्ये थोडासा फरक आहे. लसीकरण याचं थोडंसं जास्त मोठं आहे, ब्रॉयलरचं थोडंसं कमी आहे. याच्यावर जास्त बोलत नाही मी तुम्हाला, टेक्निकल विषय आपण नंतर परत याच्यावर चर्चा करू वाटलं तर याचं फक्त दोन्हीचं लसीकरण थोडंसं फरक आहे, एवढं लक्षात ठेवा. याचं लसीकरण मोठं, ब्रॉयलरचं थोडंसं कमी. आता आपण येऊ गावरान कोंबडी पालन मांसासाठी. आता आपल्याला जर मांसासाठी पाळायचं असेल तर आपल्या तुम्ही बरेचसे लोक बघितले की व्हेज नॉनव्हेज, बरोबर आहे, हा आपल्याकडे एक फार मोठा आपल्याकडं लोकांमध्ये कन्फ्युजन आहे. बरेचसे लोक आणखी कन्फ्यूज होतात. तर मग मला असं वाटतं दरवेळेला की बाबा एक भारतामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक राहतात, तर वेगवेगळ्या प्रकारचे शाकाहारी लोक राहतात माझ्या दृष्टीनं, आणि प्रत्येकाची कॅटेगरी वेगवेगळी आहे. मग कुठली कॅटेगरी? शुद्ध शाकाहारी म्हणणारे लोक आपल्याकडे आहेत, जे स्वतःला म्हणतात की बाबा मी शुद्ध शाकाहारी, मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, अशी एक प्रकारची आपल्याकडे जमात आहे. अशा प्रकारचे काही लोक आपल्याकडे आहेत. दुसरे अंडे खाणारे आहेत लोक, पण चिकन खात नाहीत, पण तरी ते स्वतःला म्हणतात की बाबा आम्ही शाकाहारी आहोत. अशी एक आपल्याकडे लोकांची जमात आहे की बाबा नाही मी अंडे चालते आपल्याला, पण चिकन चालत नाही. म्हणजे हे एक आपल्याकडे शाकाहारी लोकांचा एक प्रकार आहे. तिसरा, अंड्याचा केक खातात पण ऑमलेट खात नाहीत. लक्षात घ्या, जेव्हा आपण अंड्याचा केक तयार करतो तर त्याला काही शौक नसतो. त्या अंड्यामध्ये कॅलरी असते की ते बिलकुल केकला असं जमा करून ठेवतं, प्लम्पिंग करतं, त्यामुळं आपण त्यामध्ये अंड्यामध्ये केक टाकत असतो. आणि आपण अंडं टाकू नये म्हणून आपण त्याला 10-20 रुपये जास्त देतो. तुम्हाला माहिती असतं का त्यानं केक टाकलं, अंडे टाकलं की नाही त्यामध्ये, माहिती नाही, तरी आपण त्याला 10-20 रुपये एक्स्ट्रा देत असतो. तर ही एक आपल्याकडे अशी एक जमात आहे. नंतर तर्री खातो पण चिकन पीस खात नाही. कारण मी बघितलं असे आपल्याकडे लोक आहेत किंवा चिकनचं पीसला हात नाही लावणार, पण तरी मात्र चालतं, म्हणजे तरी चालते पण मी शाकाहारी आहे कारण मी चिकन खात नाही, कारण तरी आवडते. त्यामुळं असेही आपल्याकडे एक शाकाहारी प्रकार आपल्याकडे लोक राहतात. शेवटचा प्रकार असा आहे की बाहेर फुकट खातो पण घरी बनवत नाही, पैसे लागतात. त्यामुळं जर मित्राने बोलवलं, पार्टीला बोलवलं की सर्रास ओढणार, न खाणारा माणूससुद्धा दाबून खाणार, आणि मात्र पैसे म्हणलं की खर्च करायची तयारी त्यांची नसते. असे पण आपल्याकडे शाकाहारी प्रकारचे लोक आहेत. असे पण आहेत की बाबा बाकी वेळेला खाणार नाहीत, पण काय आठवणारी मित्र कंपनी बसली की मग त्यावेळेला ते बिलकुल चिकनचा आस्वाद घेणार आणि पण म्हणणार की नाही आपल्याला जमत नाही बरं का आपण, कारण काय शाकाहारी आहेत. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे काय, लग्न अगोदर खायचो पण आता खात नाही, कारण बायकोला जमत नाही, बायको मानभाव पंथाची आहे ना, माळकरी आहेत, जमत नाही, असे आपल्याकडे शाकाहारी. त्यामुळं लोकांमध्ये आणखीन कन्फ्युजन आहे व्हेज नॉनव्हेज, त्याच्यावर आपण परत बोलणार आहेत पुढं. लक्षात घ्या, कुक्कुटपालन हे 2 प्रकारे होतं, बंदिस्त आणि अर्धबंदिस्त. बंदिस्त म्हणजे काय की पूर्ण दिवस रात्र कोंबड्यामध्ये, आणि अर्धबंदिस्त म्हणजे काय दिवसा बाहेर रात्री मध्ये. अर्धबंदिस्त बंदिस्त, त्यामुळे तुम्हाला जर व्यवसाय द्यायचा असेल तर 2च ऑप्शन आहेत, बंदिस्त आणि अर्धबंदिस्त. हे बघा, असं बंदिस्त म्हणजे पूर्ण रात्रभर दिवस रात्र ह्या शेडच्या मध्ये ह्या कोंबड्या ठेवलेल्या आहेत, हे बंदिस्त प्रकार झाला. एक छोटंसं मी गणित दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 1000 जर गावरान कोंबड्या पाळल्या आपण
तर शेड साधारण त्यांना एका पक्षाला मी सांगितलं 1.5 स्क्वेअर फीटच्या हिशोबाने ठेवलं तर 1,500चं तुम्हाला शेड लागतं. त्याचा खर्च आपण 250-300 रुपये जरी पकडला तर साधारण 4 लाखाच्या आसपास तुम्हाला शेडचा खर्च आहे. भांड्याचा खर्च 15 रुपये जरी पक्षाचा पकडला तर साधारण 4 लाख रुपये तुमचं इन्व्हेस्टमेंट झालं 1000 पक्षांसाठी, गावरान पक्षांच्या. पक्षाची किंमत मी सांगितली 25 रुपयाने जरी पकडलं आणि खाद्य साधारण तुम्हाला पकडा 2.5 ते 3 किलो, मी जास्त साईड पकडलं आहे, 3 किलो पकडलं तर 9 ते 10 आठवड्यामध्ये साधारण 75,000चं तुम्हाला खाद्य लागतं. औषधाचा खर्च असं सगळं जर गणित केलं तर मोठा तुम्हाला 1 लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट चालली आहे शेडचा आणि इक्विपमेंट म्हणजे भांडे सोडून. म्हणजे साधारण 1 लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट झाली चिक्समध्ये आणि याच्यामध्ये. आता आपण 9 ते 10 आठवड्यांनी जर समजा विकायचं ठरवलं त्याला तर हे पक्षी जर विकायचे ठरवले आज बाजारामध्ये काय रेटने विकल्या जातील तर तो झाला तुमचा रिटेलचा रेट. जर आपण त्याला होलसेलनं जरी विकलं 140 रुपयांनी 130 रुपयांनी समजा तर तुम्हाला साधारण 1,64,000 रुपये मिळणं अपेक्षित आहे. म्हणजेच काय झालं, नेट प्रॉफिट जर तुम्ही काढलं तर सर्वसाधारण धरून चला 60,000 रुपये तुम्हाला मिळतील आणि महिन्याचं जर काढलं तर साधारण 20,000 रुपये तुम्हाला याच्यामध्ये दरमहा प्रॉफिट मिळणं अपेक्षित आहे. थोडंसं कमी जास्त याच्यामध्ये होऊ शकतं. माझ्याकडे काही प्रशिक्षणार्थी आहेत ज्यांनी आमच्याकडे ट्रेनिंग घेतलं. याच्यातलाच एक हंसराज म्हणून आहे. आज यांनी स्वतःचा बिझनेस चालू केलेला आहे आणि तो मार्केटिंगपासून चालू केलं त्यांनी. म्हणजे तो मार्केटिंग करतो मेन आणि मग तो बिझनेस याच्यामध्ये प्रोडक्शनमध्ये आला. तर त्यामुळे तुम्ही सुद्धा लोकांना येताना तुम्हाला याच्यामध्ये मार्केटिंगमध्ये आधी यायचं आहे आणि मग प्रोडक्शनमध्ये यायचं आहे. अंड्याचा विचार आत्ताच मी विषय काढला होता. मला आधी सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न आणि जिव्हाळ्याचा प्रश्न, अंड व्हेज आहे का नॉन व्हेज आहे, कोण सांगेल? कोंबडीला अंड देण्यासाठी नराची गरज आहे का नाही? साधा प्रश्न. कोंबडीला अंड देण्यासाठी नराची गरज आहे का नाही? सर निळा मास्क, कन्फ्यूज, परेशान झालेत एकदम. लक्षात घ्या, कोंबडीला अंड देण्यासाठी नराची गरज नसते. कोंबडी ही नैसर्गिकरित्या अंड देते आणि जेव्हा तुम्हाला त्या अंड्यातनं पिल्लू पाहिजे असेल तर तुम्हाला नराची गरज लागते. म्हणजेच तुम्हाला कोंबडा आणि कोंबडी सोबत ठेवावं लागतात आणि मग त्याच्यातनं तुम्हाला पिल्लू मिळते. आणि आज बाजारामध्ये जे अंडे मिळतात हे सगळे नॉन फर्टाईल अंडे आहेत. याच्यामध्ये कुठलाच जीव नसतो. म्हणजे जे कुठले अंडे झाले? उपवासाचे अंडे. उपवासाचे अंडे. हे उपवासाचे अंडे तुम्ही 100% खाऊ शकता. याच्यात कुठल्याच प्रकारचा जीव नाही. त्यामुळे जे लोक अंडे खात नाहीत त्यांच्यासाठी माझं सांगणं स्पेसिफिकली की जे लोक अंड्याला नॉनव्हेज म्हणून समजतात त्या लोकांनी अंडे खायला चालू करा. कारण अंड्या एवढं पौष्टिक आपल्याकडे आज उपलब्ध काहीच नाही आहे. जर तुम्ही अंड्याचं चित्र बघितलं त्याच्यात बघा तुम्हाला प्रोटीन किती मिळतं, कार्बोहायड्रेट सगळं एकदम उत्पन्न दिलेलं आहे. बेस्ट फूड अवेलेबल, नॅचरल फूड अवेलेबल ऑन द अर्थ. आजच्या कंडिशनला जर बघितलं तर सगळ्यात बेस्ट फूड अवेलेबल आहे. हे एक छोटंसं मॉडेल आहे आम्ही तयार केलेलं आहे. बॅकयार्डमध्ये तुम्ही ठेवू शकता. ज्या लोकांना घराच्या मागे किंवा इथे ठेवायचं असेल तर हे मॉडेल ते ठेवू शकतात. आणि याच्यापासून सुद्धा तुम्हाला उत्पन्न अंड्याचं म्हणा किंवा कोंबड्यांचं होऊ शकतं. त्याचं अर्थशास्त्र मी थोडं फास्ट घेतो कारण माझ्यापर्यंत आणखीन वक्ते बोलणारे आहेत. मी फक्त चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि याचं एक छोटंसं एक्सपेंडिचरही दाखवलं मी. जर आज बाजारामध्ये अंडे देणाऱ्यासुद्धा कोंबड्या उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्हाला पिल्लच घ्यायची गरज नाही आहे. मोठ्या जरी कोंबड्या घेतल्या तुम्ही तरी चालेल. मोठ्या कोंबड्या घ्यायच्या आणि त्या कोंबड्या पाळल्या. त्या कोंबड्यांपासून जर तुम्ही उत्पन्न काढलं तर साधारण मी गणित काढलं होतं 250 रुपयाला तुम्हाला एक कोंबडी मिळते. असा जर हिशोब 50 पक्षांचा मी केला होता तर साधारण 2,500 रुपये पर मंथ तुम्हाला याच्यामधून प्रॉफिट साधारण होऊ शकतं. हे याचं इकॉनॉमिक्स आहे. मी तुम्हाला वाटलं तर परत त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगेन. हे तसं इकॉनॉमिक्स आहे. थोडं फास्ट घेतो. आणखीन एक आपल्यासाठी आपल्या भागामध्ये स्पेसिफिकली मी बघितलं की ह्या पक्षाची आणखीन एक वेगळीच तऱ्हा आहे. डिमांडच वेगळी आहे. कारण आज मी बघितलं की बेरड म्हणलं किंवा सावज, असील, फायटर याची मागणी अफाट आहे. मग काही लोक खाण्यासाठी वापरतील, काही फायटिंगसाठी वापरतील आणि फायटिंग हे इल्लिगल आहे. तुम्ही नियमाने करू शकत नाही. पण काही लोक करतात चुकीचं. पण ह्या पक्षाची आपल्या भागामध्ये चंद्रपूर, गडचिरोली जर कोणाला हे पक्षी पाहिजे असतील तर नागपूरमध्ये सुद्धा मिळतात. आणि यू नॉट बिलीव्ह आजच्या कंडिशनला असं 400 ते 500 रुपयापर्यंत आज डे ओल्ड चिक्सची किंमत आहे नागपूरमध्ये. जे लोक विशेष करून पाळतात असे प्रकार म्हणजे हे एक सुद्धा तुमच्यासाठी ऑप्शन म्हणून तुमच्या पुढं येऊ शकतं. बेरड किंवा सावध पक्षी. ब्रॉयलरबद्दल सर सांगतील त्यामुळे मी पुढं जाणार आहे. आता आमच्याकडं आमचं इथे एक पोल्ट्री ट्रेनिंग सेंटर आहे फुटाळ्याच्या तलावाच्या तिथे.
जर कोणालाही जर समजा अधिक माहिती असेल, आम्ही दर 2 महिन्याला प्रशिक्षण घेत असतो. आत्ताच एक प्रशिक्षण झालं आमचं. पुढचं प्रशिक्षण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आमच्याकडं प्रशिक्षण होतं. आमची वेबसाईट आहे, ते पण मी तुम्हाला डिटेल देईल, माझा कॉन्टॅक्ट नंबर देईल. ज्यांना कोणाला प्रशिक्षण करायचं आहे ते या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. हे आमचं डिपार्टमेंट आहे, तिथलं ट्रेनिंग सेंटर आहे हे. आणि शेवटचं मी कन्क्लूड करतो की ज्या लोकांना खरंच या व्यवसायामध्ये यायची इच्छा आहे अशा लोकांनीच यावं. कारण बऱ्याच वेळेला बघितलं की ट्रायल अँड एरर नको, आणि थोडं या विषयाचं ज्ञान घेऊन या. नाही तर काय होते की आपण अशीच उडी मारतो आणि शेवटी बदनाम काय होते, तुम्ही होत नाही, कोंबडी, की हा व्यवसाय चांगला नाही आहे. तर व्यवसायाची आधी माहिती घ्या, टेक्निकल गोष्टी समजून घ्या. कोंबड्या काय आहेत, ब्रॉयलर काय आहे, लेअर काय आहे, गावरान काय आहे, हे सगळं समजून घ्या आणि मग निर्णय घ्या की आपल्याला या व्यवसायामध्ये यायचं का नाही. व्यवसायामध्ये येण्याच्या आधी तुमच्या भागामध्ये अंडी चिकन याची मागणी काय, पुरवठा काय, कुठून माल येतो, कुठे विकला जातो, याचा अभ्यास करा. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरं, आर्थिक नियोजन करा. तुमच्याकडं किती पैसे आहेत, किती पैसे लावायचे आहेत आणि किती पैसे निघाले पाहिजे, त्याचं तुमच्याकडं फायनान्शियल प्लॅनिंग असलं पाहिजे. 100 रुपयात म्हणजे 100 नाही लावायचे, मग 70 रुपयेच लावायचे आणि 30 रुपये आपल्याकडे सांभाळून ठेवायचे. असं तुमच्याकडे नियोजन पाहिजे. शक्यतोवर मार्केटिंगपासून सुरुवात करा, कारण मार्केटिंग अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे तुम्ही व्यवसायामध्ये येत असाल तर आधी मार्केटिंगपासून तुम्ही व्यवसायाची सुरुवात करा. नंतर हे तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर कदाचित तुम्हाला मॅनेजर म्हणून किंवा लाईनमन म्हणून, सुपरवायझर म्हणून सुद्धा अशा प्रकारच्या सुद्धा तरुण मंडळींसाठी उपलब्ध आहेत तुमच्यासाठी. तुम्ही अशा सुद्धा नोकरी तुम्हाला मिळू शकतात प्रशिक्षण घेतल्यानंतर, सर्टिफिकेट मिळाल्यानंतर. पण शेवटी ते त्या प्रशिक्षणार्थ्यावर डिपेंड आहे. म्हणजेच काय, येणाऱ्या काळामध्ये 100% ह्या गावरान कोंबडी पालनाला एक चांगला दिवस आहेत. आणि मी तुम्हाला सगळ्यांना म्हणेल की ज्या लोकांना खरंच या व्यवसायामध्ये यायचे, त्यातल्या त्यात रंगीन कोंबड्यांमध्ये यायचे, त्यांनी निश्चित थोडे विषयाचं ज्ञान घेऊन तुम्ही या व्यवसायामध्ये 100% येऊ शकता. हा माझा मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला मी इथं. तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता कधी पण. आणि मी आत्ता सांगितलं तुम्हाला की फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग घेतल्याशिवाय कोणीही व्यवसायात येऊ नये. माझी काही ट्रेनिंग पण मला दिसतात इथं, दोघं तिघं ज्यांनी ट्रेनिंग घेतलं आहे. वाटलं सर मी त्यांना हात वर करायला सांगेन. दोघं आहेत, तिकडे एकजण आहे, ट्रेनिंग आहे. तुम्ही यांना विचारा, ट्रेनिंग जर यांनी सांगितलं फीडबॅक चांगला आहे तरच करा. हे म्हणले की नाही बोगस ट्रेनिंग आहे नका करू, तर करू नका. तर एवढे बोलून मी माझा शब्द थांबवतो, कारण बरेच आणखीन माझी सिनियर मंडळी आहेत जे थांबलेली आहेत. तर काही लोकांचे प्रश्न असतील तर आपण शेवटी घेऊ. सगळ्यात मला वाटतं सर, बरं, सगळ्यात शेवटी प्रश्न घेऊ आहे, मग आपण त्याच्या करूयात. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर मुकुंद कदम सर. सरांनी आपल्याला उत्कृष्ट असे मार्गदर्शन केल्याबद्दल मी आयोजकांतर्फे त्यांचे आभार मानतो. त्यानंतर डॉक्टर MM पाठक सर आपल्याला मार्गदर्शन करतील. हे कुक्कुटपालन करता लागणारे जे खाद्य आहे त्यावर आपल्याला ते मार्गदर्शन करतील. सरांबद्दल मी थोडक्यात परिचय देतो आहे. सरां MVSC आणि ॲनिमल हजबंड्री, ॲनिमल न्यूट्रिशन यामध्ये ते तज्ज्ञ आहेत. त्यांचं ग्रॅज्युएशन आहे नागपूर वेटरनरी कॉलेजमधून झालेलं आहे आणि जे PG आहे ते जबलपूर वेटरनरी कॉलेज इथून त्यांनी केलेलं आहे. त्यांनी लक्ष्मी फीड अँड एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड इथेसुद्धा काम केलेलं आहे. नंतर अल्ट्रा फीड फूड आणि फीड प्रायव्हेट लिमिटेड इथे डायरेक्टर म्हणूनसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे पुणे इथे. त्यानंतर फॅकल्टी IPMT पुणे इथेसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना 35 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. तर असे डॉक्टर पाठक MM पाठक साहेबांना मी इथे आमंत्रित करतो आणि त्यांचा मार्गदर्शन लाभ आपल्याला मिळेल. धन्यवाद. तुमचं सर्वांचं स्वागत. खरं म्हणजे विषय खूपच जिव्हाळ्याचा आहे. विदर्भात पोल्ट्री फार्मिंग हा विषय खूप जिव्हाळ्याचा आहे. कारण मी आता जितक्या ठिकाणी पोल्ट्री बघतो आहे पूर्ण महाराष्ट्रात साधारणतः 2.5 कोटी 2 ते 2.5 कोटी ब्रॉयलर आपण रेअर करतो पूर्ण महाराष्ट्रात. हे सगळे कुठली जात आहे ती गावरांपेक्षा आपण जे सुधारित जाती म्हणतो त्याचा आपण हे करतो. आणि हा जो व्यवसाय आहे जो महाराष्ट्रात चाललेला आहे हा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने चालला आहे. म्हणजे काय, करार पद्धतीचा हा मोठा व्यवसाय चाललेला आहे. पण या करार पद्धतीमध्ये थोडासा एक ड्रॉबॅक असा आहे की जे लोक याच्या बिझनेसमध्ये पडतात त्यांना पोल्ट्री फार्म कसा चालवायचा, परफॉर्मन्स कसा घ्यायचा याचं सगळं नॉलेज येतं, कारण ते स्वतः त्याच्याबरोबर काम करतात. पण ते पक्षी तयार झाल्यानंतर कसे विकायचे याला कोणाचं नॉलेज नसतं. कारण तुम्ही तो कामच करत नाही. काय करतं, कॉन्ट्रॅक्ट जी कंपनी करते ती तुम्हाला चिक्स देतं, फीड देतं, वॅक्सिन देतं, मेडिसिन देतं आणि सर्व्हिसेस देतात. त्यांचा एक माणूस तुमच्यावर व्हिजिट करतो दर 2-3 दिवसात परफॉर्मन्स कसा आहे बघायला वगैरे. तर याच्यात काय होतं की आपलं एक्सपर्टाईज कुठे होतं, फक्त प्रोडक्शनमध्ये. आपल्याला कळतच नाही मार्केटिंग कसं करायचं.
आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या देशात आहे मार्केटिंग. आणि एक नवीन गोष्ट जी आता घडते आहे, तुम्ही बघितलं असेल, आता जे 50 वर्षाची आपली डेव्हलपमेंट झाली या देशात, त्याच्यात 4 लोकांनी खूप महत्त्वाचं काम केलं. एक डॉक्टर स्वामीनाथन, आता व्हीटमध्ये आपला इम्पोर्ट करावं लागत नाही, व्हीट बाहेरून आपण व्हीट तयार करतो. डॉक्टर वर्गीस कुरेन, त्यांनी जे अमूल हे पॅटर्न उभं केलं डेअरीमध्ये, ते आपण बघितलं. नंतर आमचे डॉक्टर मणिभाई देसाई उरळी कांचनला, त्यांनी सुधारित जाती गाईच्या कशा काय त्याच्यावर त्यांनी काम केलं. बायफनी, भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन. आणि पोल्ट्रीमध्ये सगळ्यात मोठं योगदान दिलं आहे डॉक्टर बी व्ही राव यांनी. म्हणजे आज बी व्ही रावांनी जो उपक्रम सुरू केला त्याला आज 50 वर्ष होत आहे. 1971मध्ये व्यंकटेश्वर हॅचरी सुरू झाली आणि आज 50 वर्षांनी आपण बघतो आपण कुठल्या स्टेजला आला की आपण पोल्ट्रीमध्ये सफिशियंट आहे. आपल्याला सगळं माहीत आहे, पोल्ट्रीतले औषधं काय लागतात, पोल्ट्रीचे चिक्सची क्वालिटी कशी असावी, जेनेटिक्स कसं असावं, त्याचं खाद्य कसं असावं, या सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्या देशात आलेल्या आहे. मला अजूनही आठवतं ज्यावेळेस पहिल्यांदा इथे आपला प्युअर लाईन प्रोजेक्ट सुरू झाला 78. प्युअर लाईन म्हणजे कसं की त्यातले प्युअर लाईन म्हणजे काय म्हणतात त्याला, ते जातीवंत पिल्लं त्यांनी अमेरिकेतून आणले आणि ते ते दोन्ही याच्यात ब्रॉयलरमध्ये आहे आणि लेअरमध्ये पण आहे. आणि त्यापासून त्यांनी जे पुढे जनरेशन केलं, म्हणजे त्यावेळेस आपण फक्त 1500 पिल्लं आणले होते बाहेर देशातून. आता त्या प्युअर लाईन बेसिस आता तुम्हाला सांगतो आहे की पूर्ण देशामध्ये जवळपास 30 करोड ब्रॉयलर दर महिन्याला टाकतो आपण. आणि हे 30 करोड ब्रॉयलर व्हायला कमीत कमी आपल्याजवळ 4 करोड पॅरेंट्स आहेत. ठीक आहे. आणि या 30 करोड याच्या व्यतिरिक्त 30 करोड लेअर जे आहे ते अंडी देणारे लेअर आपल्या देशात आहे. आता यामध्ये कोविड पिरियडमध्ये खूप छान गोष्टी घडल्या. 2 वर्षापूर्वी आपलं प्रति माणसी अंड्याचं कन्झम्पशन जे होतं ते 65 ते 66 अंडे होतं. आज ती फिगर गेली 88 अंडे फक्त 2 वर्षात. म्हणजे इथे पोटेन्शियल आहे, इथे सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट होतात. मार्केट प्रॉपर केलं, प्रॉपर आपण त्याची ॲडव्हर्टाईज केली, लोकांना कन्व्हिन्स केलं, आपण सगळं काय करू शकतो. पण आता एक नवीन जे वातावरण आपल्या देशात होत आहे पूर्ण, ते तुम्ही बघितलं असेल की ट्रान्सपोर्टेशन सगळीकडे हायवेचं नेटवर्क होऊन राहिलं आहे. इथून तिथं जा, दिल्ली जा, इथून दिल्ली तुम्ही 12-15 तासात पोहोचता दिल्लीला. इथून मुंबईला जायचं आहे, मला वाटतं 6-8-10 घंट्याचं ते चाललं आहे ते प्रपोजल, ते समृद्धी. याच्यात फायदा काय होत आहे माहीत आहे का, की जे शेतकरी इथे पोल्ट्री फार्मिंग करतात, इथे समजा नागपुरात केलं, आपल्याला माहीत आहे इथे मॅनपॉवर स्वस्त आहे कम्पेरेटिव्हली. तिथल्यापेक्षा मॅनपॉवर स्वस्त आहे. दुसरी गोष्ट कसं आहे की आपला जो सगळं आहे, मका आहे आपल्याकडे, सोयाबीन आपलं स्वतःचं आहे इथे, त्यामुळे त्यांना जे लागणारं खाद्य आहे ते सुद्धा आपण स्वतः चांगल्या प्रकारे बनवू शकतो, चांगलं इकॉनॉमिकली बनवू शकतो आणि त्याच्यापासून तयार करू शकतो. तर मला हे दिसतं आहे की पुढल्या 5 वर्षामध्ये विदर्भ हे सगळ्यात मोठं प्रोडक्शन सेंटर या देशातलं होणार. आता आपण कुठे कमी पडतो, डॉक्टरांनी खूप चांगलं सांगितलं की आपण शिकायला पाहिजे ना, आपलं ट्रेनिंग झालं पाहिजे, पोल्ट्री कशी करायची, काय करायची, त्याचे काय कुठे कुठे गोष्टी आपल्याला शिकलं पाहिजे ज्या खूप महत्त्वाच्या आपल्या दृष्टी, हे सगळं आलं पाहिजे. ज्या दिवशी आम्ही फीडचा विचार केला आहे देशामध्ये, तुम्हाला सांगतो मी 90-95ची गोष्ट सांगतो, बाहेर देशामध्ये एक कोंबडी 1.5 किलो खाद्य 1.5 किलो खाद्य खाऊन 1 किलो वजन येतं. 1.5 FCR, आम्ही FCR म्हणतो त्याला, की बाबा 1.5 किलो खाद्य खाल्ल्यानंतर 1 किलो वजन येतं. तेच तुम्हाला अजूनही माहीत नाही की फिशमध्ये असतं ते फक्त 1.2 किलो खाता 1 किलो वजन येऊ शकतं. पण हे कशामुळे येतं की सुधारित जे आपण जाती आणतो त्यांना एक खाद्यसुद्धा त्या प्रकारचं पाहिजे, ती टेक्नॉलॉजी पाहिजे आपल्याला. आणि त्या टेक्नॉलॉजीने जर आपण खाद्य केलं तर आपण नक्कीच याच्यामध्ये प्रॉफिटेबल असू शकतो. आता प्रश्न काय झाला, कॉम्पिटिशन वाढली, दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत चालली आहे. म्हणजे तुम्हाला जर धंद्यामध्ये राहायचं असेल तर तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कशी कमी होईल आणि परफॉर्मन्स कसा जास्त चांगला मिळेल याचं गणित करणं खूप जरुरी आहे. आता प्रत्यक्षात इथे बसल्यापैकी किती लोकांनी पोल्ट्री फार्म बघितला, त्यांनी हात जर वर केला तर मला कळेल किती लोकांनी पोल्ट्री फार्म खरंच बघितला. वा, बऱ्यापैकी आहे, गुड. आणि अंडी देणाऱ्या कोंबड्यांचा फार्म किती लोकांनी बघितला आहे? ठीक आहे. कारण हा जो प्रश्न मगाशी चालला होता की अंडी देणाऱ्या फार्ममध्ये मेल आणि फिमेल पाहिजे का, हा प्रश्न फक्त या हॉलसुद्धा मर्यादित नाही, बाहेर तुम्ही कोणालाही जाऊन विचारा, तो म्हणेल हो ते कोंबडा पाहिजेच. म्हणजे आपण इतकं सुशिक्षित होत चाललो आहे, आपण शिक्षण वाढलं आहे आपलं, पण अजूनही लोक म्हणतात की नाही कोंबडा पाहिजेच, तेव्हाशी अंड देत नाही. अरे बाबा, अंड देणं ही कुठल्याही पक्षाची प्रक्रिया आहे, ठीक आहे ना. पण तो फर्टाईल एग असेल तरच म्हणू आपण त्याच्यापासून पुढले पिल्लं तयार होतील, बरोबर आहे.
तर हे जे आपलं नॉलेज आहे ना हे खूप कमी आहे. हे नॉलेज जेव्हा वाढेल ना तेव्हा ऑटोमॅटिक तुमचं सगळं वाढेल. अंड्याची डिमांड वाढेल, चिकनचं कन्झम्पशन वाढेल, लोकांना कळेल अरे चिकनचे फायदे काय आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो, मी 300 मागच्या 2 वर्षामध्ये 365 दिवसाप्रमाणे मी 320 अंडे खाल्लेले आहे. जेवढी आपली एक कोंबडी देते ना अंडे 320 म्हटलं तुम्ही, तेवढे अंडे मी, म्हणजे एका कोंबडीचे अंडे मी खाल्ले वर्षभर. तर असं जर ज्यावेळेस कारण त्याचं महत्त्व कळलं, प्रोटीन जरुरी आहे. करोनामध्ये लोकांनी बघितलं की प्रोटीन नाही खाल्लं तर तुमचं रेजिस्टन्स पॉवर नाही होत. आणि खरं आहे, कमीत कमी रोज 1 अंडं खाल्लं पाहिजे. हे गणित डोक्यात ठेवायचं आपण ठेवायचं आणि आजूबाजूच्या 10 लोकांना सांगायचं, बघा तुमचा इथूनच बिझनेस वाढतो. अजूनही आठवतं मला, या नागपूरमध्ये पहिला लेअर फार्म जो होता, तुम्हाला कोणाला माहीत नसेल, तो होता 1974मध्ये. 3000 पक्ष्यांचा फार्म होता, केजेसमध्ये होते. तरी तिथे त्यांना सांगितलं मगाशी मी की ते पॅरासायटिक डिसीजचा प्रॉब्लेम आला, तो फार्म पूर्ण संपला. फार्म बंद केला त्या माणसाने, शेवटी डेअरी सुरू केली. तसंच या रेशीमबागमध्ये सांगतो, हाच कॉर्नर, रेशीमबागचा कॉर्नरमध्ये आमचे एक डॉक्टर आहेत, वेटरनरी डॉक्टर. ॲडमिशन घेतली कॉलेजमध्ये, 2 वर्ष झाले. 3ऱ्या वर्षी त्यांनी स्वतःचा पोल्ट्री टाकला आणि एक काउंटर टाकलं, पक्षी ड्रेस करा. त्याला माहीत आहे की आपण जर ड्रेस करून विकलं नाही तर कोणी घेणार नाही. म्हणजे मार्केटिंग तिथून सुरू झालं आहे. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे 1980 पासूनची गोष्ट सांगतो आहे. म्हणजे आज किती वर्ष झाले, 41 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो आहे की ज्यांनी एका वेटरनरी डॉक्टरने स्वतःचा फार्म टाकला आणि तो म्हणाला की नाही, हे पक्षी मलाच विकायचे, मी इथं ड्रेसिंग करणार, पक्षी कापायचे आणि विकायचे. म्हणजे याच्यात एक कळलं का तुम्हाला की हे कुठलाही बिझनेस करताना मार्केटिंगबद्दल आपण स्वतः विचार केला पाहिजे. मार्केटिंग चांगलं आहे, मग प्रोडक्शन इफिशियन्सी तुमची ऑटोमॅटिक वाढवता येईल तुम्हाला. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सांगतो, हे खाद्याचं आपण बोलवतो, 2 प्रकारचे खाद्य असतात. एक आम्ही मॅश फीड म्हणतो आणि पॅलेट फीड म्हणतो. आता हे 2 खाद्यांमध्ये फरक काय आहे? ज्यावेळेस आम्ही त्यांना पॅलेट फीड देतो किंवा क्रंबल देतो, तुम्ही नाव ऐकलं नाही सगळं, पॅलेट क्रंबल, बरोबर आहे, तर ते पक्षी आवडीने खातात. आवडीने खात असं नाही आहे, पक्ष्याची सवय असते की ते कुठलीही गोष्ट उचलून खायची. ठीक आहे, आपण म्हटलं डिविकिंगची जरूर नाही आहे. सुधारित ब्रॉयलरमध्ये डिविकिंगची जरूर नाही, कारण ते पक्षी स्वतः चोचीने उचलून खातात, बरोबर आहे. तर ते किती सहजपणे खाता येईल ते क्रंबल फीडमध्ये दिसतं, त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट चांगले येतात. म्हणजे एक पक्षी जो मॅश फीड खातो, म्हणजे पावडर फॉर्मचं फीड खातो, त्याला कमीत कमी दिवसभरात 16 तास लागतात. तेवढं खाद्य खायला 16 तास लागतात. पण तेच हे ब्रॉयलर पक्षी 7 ते 8 तासात तेवढं खाद्य खातात, कारण ते पॅलेट फॉर्ममध्ये असतं. मग त्याची एनर्जी तेवढी कमी लागते ना त्याला, ॲक्टिव्हिटीला, इथे ते फिरायची एनर्जी कमी लागते. ती एनर्जी कशात कन्वर्ट होणार, शेवटी त्यांचं बॉडी वेट वाढतं. म्हणजे आज तुम्ही जर समजा ब्रॉयलर फीड कुठल्याही पक्ष्यांना दिलं तर साधारणतः 2 किलो वजन ते साधारणतः 40 दिवसामध्ये येतं. आताच्या नवीन याच्यात 2 किलो 40 दिवसात, आणि त्याच्यासाठी साधारणतः किती 3 किलो खाद्य खातात. म्हणजे 2 किलो बॉडी वेट यायला 3 किलो खाद्य खातात ज्यावेळेस आपण पॅलेट वापरतो किंवा क्रंबल वापरतो. पण ज्यावेळेस हेच मॅश फीड वापरतो त्यावेळेस ते पक्षी साधारणतः 3.5 ते 4 किलो फीड खातात, कारण ते वेस्टेज करतात किंवा तेवढ्या वेळात त्यांना एनर्जी ती दुसरीकडे डायल्यूट होतं, त्याच्यामध्ये बॉडी वेट येत नाही, हा प्रकार असतो. त्याच्यामुळे हे जे नवीन तंत्रज्ञान आहे हे आपल्याला ॲक्सेप्ट करूनच पुढे जायला पाहिजे, कारण आपण कॉम्पिटिशनमध्ये बसलेलो आहोत. हां, त्याची कॉस्ट किती आहे, आपल्याला परवडणारी आहे का, हे याचंसुद्धा गणित आपल्याला करायला पाहिजे. आता नवीन मी बघतो आहे तुम्हाला, आता जे चाललं आहे 2-3 वर्षापासून असं चाललं आहे, काही हे इंटिग्रेशनमध्ये लोक शिकलेत की बाबा आपलं स्वतः ते 2-3 वर्ष फार्म इंटिग्रेशनमध्ये देतात, मग म्हणतात नाही आता याच्यातून आम्ही बाहेर पडतो, आम्ही स्वतः टाकणार, आम्ही पक्षी स्वतः आम्ही त्यांना ग्रो करणार आणि स्वतः मार्केटिंग करणार. त्याच्यामुळे त्यांचं एक फ्युचर आहे, दिसतं आहे की बाबा मला वाढवायचं आहे, मी कोणावर डिपेंड राहून की 2000 कोंबड्या ठेवून नाही चाललं आहे, मला हे 2 ते 10 करायचे आहे. हे 2 ते 10 कसं करता येईल, मग तो शिकतो. नाही, फीड दिलं होतं आपण, ह्या फीडमुळे असे चांगले रिझल्ट मिळाले होते, मग तो बाजारात जाऊन पाहतो, अरे अशा प्रकारचं फीड दुसरं मिळतं आहे का, चला हे घेऊ आपण. आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला सांगतो, जे त्यांनी आधी घेतले त्याच्यापेक्षासुद्धा चांगले रिझल्ट त्याला कधी मिळतात, कारण पैसा स्वतःचा लागला आहे, स्वतःची मेहनत लागली आहे, याच्यापासून काय उत्पन्न मिळेल. इंटिग्रेशन कंपन्या करणार, तुमच्या इथे पक्षी तयार झाले उचलून देणार, तुम्हाला म्हणजे 6 रुपये ग्रोईंग चार्ज बाय असंच काहीतरी येते, 6 रुपये पर किलो. जेवढं तुमचं वजन असेल, समजा 2 किलो आला तर 12 रुपये तुम्हाला देतील, पक्षी उचलून घेऊन जातील. पण ते कसं, पण हाच पक्षी जेव्हा 2 ते तुम्ही 2.5 किलो करता किंवा 2200 ग्रॅम करता, 200 ग्रॅमनी तुमचं इकॉनॉमिक सगळं बदलतं. 100 रुपये किलो जर ब्रॉयलर विकल्या जात असेल आणि 200 ग्रॅम असेल, तुम्हाला कळतं की या 20 रुपयाचा हा 20 रुपये प्रॉफिट माझं वाढणार आहे. तर हा दृष्टिकोन ठेवून खाद्यामध्ये पर्टिक्युलरली 70% हे जे प्रोडक्शनमध्ये खाद्यच महत्त्वाचं आहे, 70%.
आणि तुम्हाला एक सांगतो की एक जर फार्मर असेल तो 5,000 पक्षी ठेवतो आहे, स्वतः 5,000 पक्षी ठेवतो आहे. वर्षभरामध्ये तुम्ही किती पक्षी करणार? 6 बॅचेस, 6 म्हणजे किती? 30,000 पक्षी. या 30,000 पक्ष्यांना वर्षभरामध्ये जवळपास 100 टन खाद्य लागतं. बरोबर आहे? वर्षभरात 100 टन खाद्य लागतं. त्याच्यातला 60% हा जो आहे प्रमाण ते मकाच आहे त्यातला. आणि तुम्ही मक्याचं उत्पादन जर बघितलं आणि त्यावेळेस 60% मक्याचं कन्झम्पशन केलं तर एका 5,000च्या फार्मरमध्ये आपल्याला 1 एकर मक्याचं उत्पादन लागतं. 1 एकर मका उत्पादन करायला काय खर्च लागतो हे सगळ्यांनी इकॉनॉमिक्स बघायचं. त्याच्यामुळे आपण काय विचार करतो की ज्यावेळेस बर्डचा बेस्ट परफॉर्मन्स आला आहे त्या दिवशी त्याला विकायचं. म्हणजे 1.5 किलो खाऊन 2 किलोचा पक्षी खाऊन जर 3 किलो माझं वजन आलं त्या दिवशी पक्षी मी वाट नाही पाहणार की तो पक्षी 2.5 किलो नंतर मला तो 2.5 किलोमध्ये तेवढं नाही खाणार, तो आणखी जास्त खाईल, कारण त्याची रिक्वायरमेंट वाढते. तर हे गणित आपल्याला जमलं पाहिजे. आणि ट्रेनिंग जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. इकॉनॉमिक्स कसं काढायचं, हे काय करायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवतील. मग या खाद्यात असतं काय? आता प्रश्न असा की खाद्याबद्दल खूप बोललो आपण, असतं काय? साधारणतः आपण काय करतो याच्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी हे सिरियल म्हणजे काय तर कडधान्य वापरतो आपण. मका, ज्वारी, बाजरी किंवा ह्या गोष्टी. त्याच्या व्यतिरिक्त आपण सोयाबीन पेंड, ग्राउंडनट पेंड किंवा सूर्यफूल पेंड किंवा रेपसीड या सगळ्या प्रकार जे आपल्याला लोकली अवेलेबल आहे आणि जे किती प्रमाणात टाकतात हे पण आपल्याला माहीत पाहिजे. की असं नाही की सोयाबीन काढून टाकलं आणि पूर्ण मग रेपसीड केक टाकली मग उद्या मला अरे सर ते परफॉर्मन्स आलाच नाही. प्रत्येक गोष्टी 100% रिप्लेस होत नाही. किती टाकायचे त्याच्यामध्ये? आता पहिल्याच्या काळामध्ये लोक फिश वापरायचे. आता फिश जे फिश मिल म्हणत होतो आम्ही, ते ड्राय करतात समुद्र काठावर ते मग ते बारीक करून ते वाटायचे. पण आता ती क्वालिटी फिशची मिळत नाही. फिश सगळं बाहेर झालं. पोल्ट्री फीडमध्ये आता फिश वापरला खूपच कमी प्रमाणात वापर होतो फिशचा, कारण ती क्वालिटी मिळत नाही. मग आता सगळ्यांची नजर कुठे आहे? सोयाबीन मिल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, यावर्षी आम्ही आमच्या देशातले सगळे रेकॉर्ड तोडले सोयाबीनमध्ये. 105 रुपये किलोनी सोयाबीन मिल विकला आहे. किती? 105 रुपये किलो, ज्याची किंमत 6 महिन्यापूर्वी 30 ते 35 रुपये किलो होती. तर तुम्ही मला हे कसं काय झालं? कारण आपली सगळ्यांची डिपेंडन्सी त्या सोयाबीनवर आहे. पोल्ट्री खाद्य म्हणजे सोयाबीन वापरायचं 100% म्हणजे आपला रिझल्ट मिळतं. म्हणजे आपण कसं आहे, सोयाबीन असेल तर फीड बनवणार, नाही तर बनवणार नाही. दुसरं बघा ना, थोडेसे रॉ मटेरियल ते स्वस्त मिळतात का? थोडासा परफॉर्मन्स कमी जास्त होईल, 19-20 होईल, पण त्याच्यावर डिपेंड राहून चालणार नाही. ठीक आहे. 105 रुपये म्हणजे हे सगळ्या इंडस्ट्रीला हलवून टाकलं आहे. 105 रुपये जे, आणि म्हणून ते ब्रॉयलरचे रेट वाढले, जवळपास मला वाटतं 150 रुपयापर्यंत गेले. आणि जे रिटेलिंगमध्ये 200 रुपये किलो गेले. 200 रुपये किलोचा ब्रॉयलर खाणारा क्लास आपल्या इथे अजून एवढा नाही आहे. ठीक आहे. 200 रुपये चिकन घ्यायचं आणि खायचं असं म्हणणारा क्लास कमी आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, मग मार्केटमध्ये रेजिस्टन्स येतं. मार्केटमध्ये आपला खप कमी होतो. खप कमी असला की सगळं मटेरियल जमा होतं. मग ते पक्षी 2 किलोचे पक्षी आमचे 3-3.5 किलोवर जातात. खाद्य खातच राहतात. उपाशी ठेवता येत नाही तुम्हाला. आणि मग शेवटी तुम्ही विचार करा, अरे साला हे सगळं खाऊनच राहिलं आहे, आपलं काय, आपलं पैसे तर काहीच मिळत नाही, आपल्याला काहीच मिळत नाही, नुकसान. हे तुम्हाला आता कळत नाही, कारण ते इंटिग्रेशन कंपनीला कळतं, जे इंटिग्रेशन करतात आहे त्यांचं नुकसान जर बघितलं त्यांना कळत आहे. पण हा नुकसान कुठल्याही बिझनेसमध्ये नुकसान आणि प्रॉफिट ह्या दोन्ही गोष्टी असतात. जरूर नाही की प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रॉफिट मिळतं, पण ते बॅलन्स झालं पाहिजे वर्षभरात, की नाही बा आपण एवढे पैसे लावले याच्याकडून आपले एवढे पैसे तर मिळाले पाहिजे. त्यामुळे खाद्य स्वतःचं सुद्धा जेव्हा आपण खाद्य करतो तेव्हा आपल्याला सोयाबीन लागणारच आहे, आपल्याला मका लागणारच आहे, आपला ज्वारी लागणार आहे, बाजरी आपण खरंच एवढ्या प्रमाणात घेऊ शकतो का? त्याची क्वालिटी महत्त्वाची आहे. तर ती क्वालिटी टेस्ट करावं आपल्याला, की त्यात प्रोटीन किती आहे, त्याच्यात फायबर किती आहे, त्याच्यात सँड किती आहे. लोक सँड मिक्स करतात, सँड म्हणजे वाळू मिक्स करतात त्याच्यात, त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही आहे. तर जोपर्यंत ती क्वालिटी आपल्याला माहीत नाही ती रॉ मटेरियलची, तोपर्यंत त्याचा काहीच करता येत नाही आपल्याला. सोयाबीनमध्ये तुम्ही ऐकलं असेल काही लोकांनी की आपण डेअरीमध्ये आपण युरियाचा वापर करतो थोडासा प्रोटीन सोर्स म्हणून, नॉन प्रोटीन सोर्स म्हणून. तर लोक ते काय करतात, ते खरं म्हणजे चांगलं आहे, जनावर ते काय मोठे जनावर ते वापरू शकतात ते नॉन प्रोटीन नायट्रोजन, पण हे पोल्ट्री नाही वापरू शकत. मग आम्ही लॅबमध्ये ॲनालिसिस करतो, अरे त्या सोयाबीनमध्ये 85% प्रोटीन पाहिजे, 45% येतं, पण त्याच्यात 2% युरिया मिक्स केलेला आहे, हे आम्हाला कळत नाही. त्यामुळे कुठलंही ह्या कंपन्या जेव्हा फीड बनवतात हे सगळं ऑर्गनाईज असतं. म्हणजे रोजचं समजा 200 टन फीड बनतं, तर 100 टन म्हणजे 10 गाड्या तर मक्याच्या येणार आहे, 5 गाड्या सोयाबीनच्या येणार आहे. जोपर्यंत ते स्टँडर्ड फॉलो होत नाही की बाबा मला या क्वालिटीचं मटेरियल पाहिजे, ती ट्रक वापस करू शकतात, कारण तेवढी कॅपॅसिटी आहे. बाबा रे ही क्वालिटी आम्हाला जमत नाही, तुम्ही ट्रक वापस घेऊन जा.
पण ही छोट्या फार्मरची नसू शकतं. ही आपण केलं तर उद्या पक्षी उपाशी राहतील. हो, एक गाडी आणली आणि ती समजा आपण ॲक्सेप्ट नाही केली, ते पक्षी उपाशी राहतील. मग आपण म्हणतो ठीक आहे, जे आहे ते ॲडजस्ट करतो आपण आणि ते कॉम्प्रोमाइज करतो आणि मग रिझल्ट घेतो. तर असं करू नये. मग त्या सरळ सरळ ऑप्शन आहे, बाबा रे चांगलं क्वालिटी मार्केटमध्ये लोकांशी बोलून घ्यायचं, मला या क्वालिटीचं पाहिजे, मला हे रिझल्ट आले पाहिजे माझ्या पक्षांमध्ये आणि हे दिसलं पाहिजे. ती जेव्हा तो गॅरंटी देतो, जेव्हा आपला रिझल्ट मिळतो, तेव्हा समजायचं की हां आपल्याला कोणी चीट केलं नाही, याच्यात जे काय चाललं आहे व्यवस्थित चाललं आहे. तर खाद्य बनवणं कठीण नाही आहे, तुम्हाला सांगतो. खाद्याचे फॉर्म्युले बनवणं खूप प्रत्येक चेंज होतं. उन्हाळ्यात वेगळं, हिवाळ्यात वेगळं, पावसाळ्यात वेगळं. आमच्यासारखे लोक तुम्हाला सांगणार हे असं खाद्य बनवा, सगळं करा. अरे पण खाद्य तुम्हाला सांगितलं लिहून, पण ते खरंच क्वालिटी आहे की नाही ते तुम्हालाच बघायचे आहे ना. त्या क्वालिटीचं ते नसेल तर तुम्हाला रिझल्ट मिळणारच नाही. जसं आता तुम्ही देशी कोंबड्यांबद्दल बोलले, खूप चांगलं उदाहरण आहे. मी स्वतः अनुभवलेलं आहे की या देशी कोंबड्यांमध्ये आम्ही बघितलं होतं की जेव्हा आपण पावडर फॉर्ममध्ये फीड देतो याची ग्रोथ स्लो होते. पण जेव्हा तुम्ही या कोंबड्यांना क्रंबल द्यायला लागले, त्यांची ग्रोथ एकदम फास्ट. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आता उत्तर प्रदेशमध्ये एक खूप चांगलं उदाहरण आहे. उत्तर प्रदेशमध्ये गावरान कोंबड्याचं खूप मोठं मार्केट आहे पर्टिक्युलरली. तर त्या लोकांना आम्ही सांगितलं की म्हटलं हे क्रंबल फीड खाऊ घाला तुम्ही. पहिलं उत्तर असं होतं की साहेब तुम्ही कंपनीवाले महाग फीड देणार आम्हाला, ठीक आहे, तुम्ही तुमचं प्रॉफिट बघणार, आमचं नुकसान होईल, काय हरकत नाही, तुम्ही करा म्हटलं. चला, दिलं त्यांना, खाद्य दिलं, सगळं दिलं आणि म्हटलं आता रिझल्ट काढू आपण, याच्यात काय रिझल्ट मिळतो आहे. ज्यावेळेस त्यांना कळलं की अरे हे खाद्य जरी आपण महाग असलं, हे आमचं किती 2.5 किलो खाद्य खाल्लं, 2.5 किलो खाद्य खाऊन जर मला 1200 ग्रॅमचं वजन मिळालं आहे, तेच खाद्य 3 किलो खाऊन सुद्धा 1200 ग्रॅमचं वजन आहे. तो विचार करतो 500 ग्रॅमचं जो नुकसान झालं आहे माझं, त्याची जर मी कॉस्ट केली तर पॅलेट फीड स्वस्तच आहे मला. हे आम्ही लेअरमध्ये पण केलं, लेअर चिक्समध्ये. आज लेअर चिक्समध्ये क्रंबल वापरतात, 8 आठवड्यापर्यंत क्रंबल फीड वापरतात लेअरमध्ये. तेच देशीमध्ये पण तेच ट्राय केलं, तोच कन्सेप्ट ट्राय केला, लोकांना रिझल्ट मिळायला लागले. तर ही सुद्धा आपल्याला चौकस हे पाहिजे की बाबा आपण जे करतो आहे खरंच बरोबर करतो आहे का, आणखी काही नवीन टेक्नॉलॉजी आहे का, नवीन काही गोष्टी आहेत का जे आपल्या करू शकतो, आपला रिझल्ट मिळतात, याचा विचार तुम्ही करणं जरुरी आहे. त्यामुळे खाद्य कसं बनवायचं हे सगळ्यांना माहीत आहे. फॉर्म्युलेशनचं काही सिक्रेट नसते कुठलीच की याच्यात हे मिक्स करायचं ते. अरे पण ते रॉ मटेरियलची क्वालिटी नसेल तर तुमचं फॉर्म्युलेशन काहीही अर्थ नाही. पाठक साहेबांनी सांगितलं की मी 20 वर्ष 25 वर्ष अनुभव तुम्हाला फॉर्म्युलेशन देतो, ते कचऱ्या कुंडीत टाकायचं, त्याला उपयोगच नाही. त्यामुळे हे गोष्टी शिकायला पाहिजे. हे सगळ्या पोल्ट्रीमध्ये शिकण्यासारखं खूप आहे आणि कठीण काहीच नाही. रॉकेट सायन्स मिळत नाही याच्यात, रॉकेट सायन्स काहीच नाही आहे. वॅक्सिन कसं द्यायचं ती सोपं आहे. कोंबडी कशी धरायची वॅक्सिन देताना हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. हे तुमचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये बहुतेक तुम्हाला आणखी ते कष्ट देत नाही डॉक्टर साहेब. ज्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला मी ट्रेनिंग दिलं, IPMT इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट, व्यंकटेश्वर ह्याचं ट्रेनिंग सेंटर आहे उरळी कांचनला. तिथे मुलं येतात, 6 महिन्याचं ट्रेनिंग, 3 महिन्याचं ट्रेनिंग, वर्षभराचं ट्रेनिंग. आणि या ट्रेनिंगचा मुख्य उद्देश कसा असतो की दिवसभर त्यांना फार्मवर काम करावं लागतं. फार्मवर स्वतः काम करायचं, कोंबड्यांना खाद्य टाकायचं, पाणी द्यायचं, मॉर्टॅलिटी झाली त्याचं पोस्टमॉर्टम बघायला जायचं. फक्त 2 तास क्लास राहायचा, 2 तास दिवसात फक्त क्लास थेरी, बाकी प्रॅक्टिकली करा. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होता, जो मुलांना आवडत नव्हता, आपण करावा लागत होता, की ब्रॉयलरचा फार्म होता. त्यामुळे ब्रॉयलरच्या गाड्या भरायला रात्री गाड्या येणार. मग त्या गाड्या कोणी भरायच्या? विद्यार्थ्यांनीच भरायच्या. रात्री 12 वाजता हॉस्टेलमधून उठवायला सगळ्यांना, चला रे गाडी आली आता आपण सगळं जाऊ. म्हणजे आम्ही राहायचं त्याच्यात, आमचंही, कारण विद्यार्थी असले आणि शिक्षक दोघे बरोबरच पाहिजे तरच कामं होतात, नाही तर नाही होत. ते मुलांना कंटाळायचं. पण त्याचं एक गोष्ट शिकलं की ज्या मुलांनी हे जे सगळं कामं केलं ना, त्यांना माहीत आहे पोल्ट्रीत काय कामं असतं. घरी चहाचा कपसुद्धा उचलत नाही, इकडून तिकडे करत नाही. ते मुलं तिथे जाऊन कोंबड्या उचलतात. कारण तो प्रिन्सिपल असते की इथे ट्रेनिंग घ्यायचं आहे, या लेवलला ट्रेनिंग घ्यावं लागेल, तेव्हाच तुम्ही खरं पोल्ट्री फार्मर बनू शकता. कारण तुम्हाला कळलं पाहिजे तो खालचा लेबर जो काम करतो, मी मॅनेजर आहे, मला माहीत नाही त्या लेबरला किती त्रास होता, तो पण तुम्ही पोल्ट्री करू शकत नाही. आणि कोणाचाही त्याला एक्सक्यूज नाही, कोणालाही हा माझा याचा नातेवाईक तो ट्रेनिंगला आला त्याला तुम्ही कन्सेशन द्या, नाही, नातेवाईक नाही, हा पोल्ट्री शिकायला आला आहे, पोल्ट्री शिकायचं आहे. आणि हे करावं लागतं, त्याशिवाय नाही होत. त्यामुळे खाद्य तयार करताना सुद्धा त्या फॅक्टरीत उभं राहावं लागेल. ते डस्ट आहे बा, आम्ही काय करू, डस्ट आहे, मास्क घाला. आता तर मास्क सोपं झालं आहे, मास्क तेव्हा मास्कही नव्हते. तुम्हाला डस्टमध्ये उभं राहावं लागेल, शिकावं लागेल. ती बॅचिंग कशी करतात, कसे मोजतात ते, कारण प्रत्येकाला मोजावं लागतं ना आपल्याला
150 किलो मका, 50 किलो सोयाबीन, हे सगळं मोजून एक बॅच करतो आपण. 1000 किलोची बॅच किंवा 500 किलोची बॅच, जी काय स्टँडर्ड त्याप्रमाणे हे सगळं आपल्याला तिथे उभं राहावं लागतं. मग मिक्सिंग झाल्यानंतर किती मिक्सिंग वेळ द्यायचं, ग्राइंडिंग कसं झालं पाहिजे, पोत्याचे बॅग भरेपर्यंत तिथे चोऱ्या होतात. ते लोकांना तुम्हाला कळत नाही. तुमचा परफॉर्मन्स बिघडून जातो एखाद्या फार्ममध्ये. तुम्ही जर तुमच्या लेबरवर सोडून दिलं की बाबा फीड मिलमध्ये, तो काय करतो, 50 किलोची बॅग असेल त्या समजा त्यांनी 48 किलोच टाकलं खाद्य आणि चाललं आहे ते 48 किलो खाद्य फार्मवर. तुम्ही म्हणा अरे मला FCR देत नाही का, ते 2 किलो खाद्य त्यांनी तिकडेच काढून टाकलं बाहेर. तुम्ही बॅगच्या हिशोबाने करता. 50 बॅग मी दिल्या, 50 × 50 हे झालं 2.5 टन झालं. 2.5 टनमध्ये मला एवढं वजन मिळालं पाहिजे. तुम्हाला हे माहीत नाही की त्यांनी 50 × 2 किलो म्हणजे 100 किलो पहिलेच बाजूला काढून ठेवलं आहे. मग तुमचे रिझल्ट मिळत नाही. तर या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला बघावं लागेल. आणि खाद्याच्या बाबतीत खाद्याचं इतकं चॅलेंजिंग काम आहे की एवढंसुद्धा खाद्याची क्वालिटी वर खाली असली तुमचा पूर्ण परफॉर्मन्स बिघडतो. टॉक्सिनचा प्रॉब्लेम, अफ्लाटॉक्सिनचा प्रॉब्लेम असतो, टॉक्सिसिटी पक्षी मरतात. आणि हा प्रॉब्लेम शोधणं कठीण आहे, कारण कुठल्या रॉ मटेरियलपासून हा प्रॉब्लेम येतो आपल्याला कधीच कळत नाही जोपर्यंत आपण ते रॉ मटेरियलच्या पूर्ण ओरिजिनलपासून जात नाही. कुठून आलं हे रॉ मटेरियल, कोणी दिलं, काय दिलं, त्याची क्वालिटी काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. त्यामुळे मी तुम्हाला इथे न्यूट्रिशनबद्दल सांगायला काहीच नाही आलो. पोल्ट्री न्यूट्रिशन बिलकुल शून्य. पण खाद्य कसं असावं, कसं सिलेक्ट करावं, काय करावं, परफॉर्मन्स कसा बघावा, या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः ॲनालिसिस केलं पाहिजे. तेच लागू पडतं. जसं ब्रॉयलरला लागू आहे, तेच आमच्या लेअर पक्ष्यांना लागू आहे, तेच आमच्या देशी पक्ष्यांना लागू आहे. त्याचा परफॉर्मन्सचे पॅरामीटर असतात की देशी पक्षी एवढे खाऊन एवढं बॉडी वेट आलं पाहिजे. अंडी देणाऱ्या कोंबड्या दिवसामध्ये त्यांचे स्टँडर्डप्रमाणे एवढे अंडे दिले पाहिजेत. एक 365 दिवसात 320 अंडे आले पाहिजे. कारण 365 म्हणजे 320 नाही, 300 अंडे आता 20 अंड्याने खूप मोठं नुकसान आहे तुमचं. कारण त्या 20 अंड्याची किंमत आजच्या रेटला 80 रुपये आहे. 20 चौक 80, 4 रुपये जरी अंडं आपण प्रोडक्शन कॉस्ट म्हणतो बरं, मार्केटिंग नाही म्हणत. 7 रुपयाचं अंडं मिळतं मार्केटमध्ये आज. 6.5-7 रुपये मॉलमध्ये जे अंडे मिळतात 6.5-7 रुपयाच्या खाली विकत नाही. तर हे सगळं गणित करावं लागेल आणि कठीण काहीही नाही. इंटरनेट इतकं स्ट्रॉंग फील्ड झालं आहे सगळ्यांना. कुठले गुगलमध्ये सर्च मारतो आपण, हे काय आजचं, हे काय सगळं, ते तो एक पार्ट झाला. पण स्वतः जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली करणार नाही, फीडमिलमध्ये उभं राहणार नाही, डस्ट अंगावर घेणार नाही, तोपर्यंत खाद्य कसं बनतं, खाद्य कसं सिलेक्ट करायचं. मका आला तर त्यात हात घालायचा पूर्ण आत्महत्या पोत्यामध्ये. त्याला काही डस्ट लागते का, म्हणजे बाबा किड्याने खाल्लेला आहे, तो किड्याने खाल्लेला मका आहे, तुम्ही लगेच बाजूला करणार नाही. हे किड्याने खाल्लं, याची काही एवढी एनर्जी व्हॅल्यू मला मिळणार नाही. किंवा राईस पॉलिश घेतलं तर वास आला, अरे हे खूप जुनं मटेरियल, हे वास आला, याच्यामुळे माझा परफॉर्मन्स खराब होणार. हे सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली. पण ते सगळं बारीक बारीक गोष्टी तुम्ही शिकलं पाहिजे आणि त्यानुसार हे सगळं केलं पाहिजे. मला वाटतं फीडबद्दल एवढं ओके, मी जास्त डिटेल जाण्यात काय हे नाही आहे आपल्याला. आणि कशाही प्रकारे तुम्हाला जर काही आलं तर तुम्ही विचारू शकता. तज्ज्ञ लोक सगळेच फील्डमध्ये तज्ज्ञ आहेत आमचे सगळे लोक. तुम्हाला फील्डमध्ये कुठेही काही कमीपणा पडणार नाही. काही प्रश्न असतील तर आपण मग डिस्कस करू. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद डॉक्टर पाठक सर. सरांनी आपल्याला कुक्कुटपालनातील लागणारे जे खाद्य आहे त्याबद्दल अत्यंत प्रॅक्टिकल आणि विस्तृतपणे मार्गदर्शन केलेले आहे. त्यासाठी मी त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शन केल्याबद्दल सरांचे मनापासून आभार मानतो. त्यानंतर मी डॉक्टर अजित रानडे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. सरांचा परिचय आहे. MVSC आणि PhD FIPSA आहे. असोसिएट डीन युनिव्हर्सिटी हेड पोल्ट्री सायन्स, मापसू, नागपूर. रानडे सर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधू भगिनींनो. माझ्या अगोदर 2 व्यक्ती इकडे बोलून गेले आणि अतिशय उत्तम प्रकारे मराठीमध्ये बऱ्यापैकी माहिती त्यांनी दिलेली आहे. माझ्याकडे जो भाग चर्चेसाठी किंवा बोलण्यासाठी दिला आहे तो मुळामध्ये आहे व्यावसायिक कुक्कुटपालनाचा. डॉक्टर कदम यांनी बॅकयार्ड, रुरल पोल्ट्री, बंदिस्त, अर्धबंदिस्त, गावरान, देशी सगळे शब्द वापरून झाले आणि मला त्यांनी सांगितलं आहे तुम्ही बोलायचं आहे हे व्यावसायिक कुक्कुटपालन ह्याच्याशी बोलायचं आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक असो, गावरान असो, ग्रामीण असो, त्याच्या खाद्याविषयी पाठक साहेबांनी फार सुंदर माहिती दिलेली आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टी मी काही रिपिटेशन होऊ देणार नाही. पण ॲक्च्युली व्यावसायिक कुक्कुटपालनाला सुरुवात करायच्या अगोदर एकंदरीत गेला 1.25 तास 1.5 तास जी काही चर्चा मी ऐकली त्याच्यामध्ये 1-2-3 गोष्टी मला इथं तुमच्याशी स्पष्ट करायच्या वाटतात. कदम साहेबांनी पण सांगितलं, पाठक साहेबांनी पण सांगितलं,
मी तिसऱ्यांदा सांगतो, म्हणजे तुमचा नक्की विश्वास बसेल, की जी अंडी घालतात पक्षी त्याच्यासाठी नराची आवश्यकता नाही. त्यामुळे ज्या वेळेला आपण फक्त मादी पक्षी पाळतो त्या पक्ष्यांपासून निर्माण होणारी अंडी ही फलित अंडी नसतात, त्याच्यामधनं जीव निर्माण होऊ शकत नाही. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्र जोशी ज्यांनी शाकाहार आणि मांसाहार याची व्याख्या करून ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ज्या गोष्टीपासून पुनरुत्पादन किंवा पुनर्जीवन पुनर्निर्मिती होणं शक्य आहे त्या गोष्टीचं सेवन म्हणजे मांसाहार. ज्या अंड्यामध्ये फलित अंड नाही आहे, नर आणि मादी यांचा संयोग झाल्यानंतर तयार झालेलं अंड नाही आहे, फक्त मादी पक्ष्यांनी वयात आल्यानंतर अंडी द्यायला सुरुवात केलेली आहेत, त्या अंड्यांना तुम्ही कितीही दिवस उबवणी केली, 21 दिवस काय 210 दिवस जरी उबवणी करायला ठेवलं तरी त्याच्यातनं पिल्लू बाहेर येणार नाही. याचाच अर्थ त्याच्यापासून पुनरुत्पादन पुनरुज्जीवन पुनर्निर्माण होणार नाही. आणि म्हणून अगदी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशांसारख्या विद्वानापासून ते सगळ्यांचं म्हणणं गांधीजींपर्यंत हेच आहे की ज्यांना दूध चालतं त्यांना अंडं चालायला काही हरकत नाही. दूधसुद्धा प्राणीजन्यच आहे की, गाईपासनं म्हशीपासनं आपण मिळवतो, मग ते का नाही नॉनव्हेज होत? उलटं दुधामध्ये इतके जीवजंतू असतात, इतके छोटे 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 मायक्रोब्स असतात की त्यांच्या सेवनाने मांसाहार होईल असं कदाचित म्हणता येईल आपल्याला. पण जे अंडं आहे त्याच्यामध्ये पुनरुज्जीवनाची क्षमता नसल्यामुळे अंड्याचं सेवन हे पूर्णपणे शाकाहारी समजायला हरकत नाही. त्यामुळे हा समज ज्यांच्या कोणाच्या डोक्यात असेल, आज 3 लोकांनी तुम्हाला सांगितलं आहे, डॉक्टर कदम, डॉक्टर पाठक आणि मी डॉक्टर रानडे, हा समज डोक्यातनं काढून टाका आणि तुम्ही 100 लोकांना सांगा आणि त्या 100 लोकांना सांगा, तुम्ही आणखीन 100 लोकांना सांगा. कारण तुम्हाला सांगतो, हे जे अंडं आहे ना, हे जगातलं एकमेव पदार्थ किंवा एकमेव वस्तू अशी आहे की ज्याच्यामध्ये प्रथिनं उत्तम प्रकारची आहेतच, पण ज्याच्यामध्ये भेसळ करता येणं शक्य नाही आहे. अंड्यामध्ये जर भेसळ करायची झाली तर ते अंडं फोडावं लागेल आणि एकदा फोडलं अंडं की परत ते काय ते चिकटवून आपल्याला विकता येणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे जगातली एकमेव वस्तू किंवा पदार्थ जो आपण खातो आणि ज्याच्यामध्ये भेसळ शक्य नाही आहे ते म्हणजे अंडं. अंड्यामध्ये दोघांनी सांगितलं, मी त्याचं थोडंसं आणखीन विश्लेषण करतो. अंड्यामध्ये साधारणपणे 11.5 ते 12% प्रथिनं असतात आणि ही 11.5 ते 12% प्रथिनं जी अंड्यामध्ये आहेत ही माणसाच्या शरीराला 97% प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकतात. 97% बायो अवेलेबल असं आपण त्याला म्हणूया. म्हणजे अंड्याचं जे प्रथिन आहे, अंड्यातली जी प्रथिनं आहेत ही रेफरन्स प्रोटीन म्हणून गणली जातात. म्हणजे एखाद्या प्रथिनाची जर का क्वालिटी म्हणायची असेल, सचिन तेंडुलकरसारखा दुसरा कोण खेळतो? तो कोणी खेळत नाही. सचिन तेंडुलकर एकमेव अद्वितीय एकटाच आहे. तसं अंड्याचं जे प्रोटीन आहे हे रेफरन्स प्रोटीन आहे, दॅट इज द बेस्ट प्रोटीन. आणि त्याच्यामुळे अंडी जरूर खा. पाठक साहेबांनी सांगितलं, कोरोनाच्या काळामध्ये इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी लोकांनी अंडे खाण्यावरती भर दिला आणि त्याच्यामुळे आज दरडोई उपलब्धता जी आहे ती साधारण 86वरती पोचलेली आहे. आनंदाची गोष्ट आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन जी भारतातील माणसांच्या आहाराविषयी जी काम करणारी संस्था आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की 180 अंडी प्रत्येक माणसाने वर्षाकाठी खाल्ली पाहिजेत. आम्ही मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा शहरामध्ये दिवसाला कमीत कमी 2 ते 4 अंडी खातो. त्याच्यामुळे आमची दरडोई उपलब्धता जी आहे ती जवळजवळ 1000च्या वरती असते. पण ग्रामीण भागामध्ये त्याचं प्रमाण कमी आहे. त्याच्यामुळे नॅशनल ॲव्हरेज जो आहे, ज्याला आपण म्हणतो देशाची सरासरी आहे, ही सध्या 86च्या वरती आहे. ती वाढणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्हाला हे अंड्याचं महत्त्व सांगितलं. अतिशय उत्तम प्रकारचं प्रोटीन प्रथिनं असलेलं हे अंडं आहे. आता आम्ही शिकवणारी मंडळी आहोत. मी शिक्षक आहे, डॉक्टर कदम पण शिक्षक आहेत, डॉक्टर पाठक पण शिक्षक होते. मी हल्ली वर्गात गेल्यावरती सांगतो, मी पोल्ट्री सायन्स शिकवतच नाही आहे, मी प्रोटीन सायन्स शिकवतो आहे. मी पोल्ट्री प्रोडक्शन शिकवत नाही आहे, मी प्रोटीन प्रोडक्शन शिकवतो आहे. म्हणजे पोल्ट्री त्याच्यापासून निर्माण होणारी 2 उत्पादनं, एक अंडं आणि दुसरं मांस, ही दोन्ही उत्पादनं प्रथिनांसाठी अतिशय उत्तम प्रतीची आहेत. आणि त्याच्यामुळे अंड्यांची निर्मिती किंवा पक्ष्यांच्या मांसाची निर्मिती ही प्रथिनांचीच निर्मिती आहे, जी उच्चतम प्रथिनाची निर्मिती आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात स्वस्त. आज 5 रुपयाला किंवा 6 रुपयाला एक अंडा आहे. आज सिगरेट करणारे मिळते, सांगा बरं, सिगरेट पिणाऱ्यांपैकी 12 रुपये 15 रुपये. म्हणजे तुम्ही 3 अंडी एका सिगरेटच्या किमतीमध्ये घेऊ शकता,
सिगरेट तुमच्या शरीराला किती हानिकारक आहे तुम्हाला माहिती आहे. 3 अंडी खाल्लीत तर तुम्हाला जवळजवळ 18 ग्रॅम प्रोटीन मिळेल. आणि जसं मगाशी कदम साहेबांनी सांगितलं, माणसाच्या शरीराला किती प्रोटीन पाहिजे, तर साधारण जितकं त्या माणसाचं वजन आहे. आता समजा माझं वजन 90 किलो आहे, तर मला रोज 90 ग्रॅम प्रोटीन्स पाहिजेत. कोणालाही माहिती नसतं, कोणालाच माहिती नसतं. आपण एक वाटी डाळ खाल्ली, त्याच्यामध्ये डाळ ती किती, त्या डाळीमध्ये प्रोटीन किती, त्याची बायो अवेलेबिलिटी किती, कोणी कसलाही विचार करत नाही. आणि त्याच्यामुळे आपण मागे पडतो. आज अमेरिकन्स घ्या, ब्रिटिशर्स घ्या, इतर देशातले लोक घ्या, त्यांची क्षमता असेल किंवा त्यांची शक्ती असेल, त्यांचं ताकद असेल, ही आपण मॅच करू शकत नाही. कारण की आपण लहानपणापासून प्रोटीनच्या बाबतीमध्ये, प्रथिनांच्या बाबतीमध्ये आपण कुपोषित आहोत. आणि आता आपल्याला सगळ्यांना याचं महत्त्व कळलेलं आहे. त्यामुळे टाईम हॅज कम, वेळ आलेली आहे की आपण जास्तीत जास्त प्रोटीनचा इंटेक वाढवायला पाहिजे. हा एक महत्त्वाचा तुम्हाला विषय सांगायचा होता. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय मी नक्की इथे बोलणार आहे, तो म्हणजे पोल्युशनचा. आज परिस्थिती अशी झालेली आहे, मी ज्या विषयावरती बोलणार आहे, सुधारित कुक्कुटपालन किंवा व्यावसायिक कुक्कुटपालन, या व्यावसायिक कुक्कुटपालनाकडे सध्या प्रदूषण निर्माण करणारा व्यवसाय आहे म्हणून बघितलं जात आहे. आणि कितीतरी लोक कुक्कुटपालनाच्या विरोधामध्ये बोलत आहेत. याचं कारण की कुक्कुटपालनापासून होणारे त्रास माणसांना, उदाहरणार्थ विष्ठा असेल, वास असेल, धुराळा असेल, अमोनिया असेल, आणि सर्वात महत्त्वाचं जे शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे, त्या कुक्कुटपालन फार्मवरती तयार होणाऱ्या माशा. आणि ह्या सगळ्याचा उपद्रव एवढा जास्त झालेला आहे की आज परिस्थिती अशी झालेली आहे की शेतकरी फार्म बंद पाडत आहेत, कारण की त्याच्यापासून उपद्रव होतो. आणि म्हणून आता सरकार असं ठरवत आहे की 5,000पेक्षा जास्त मोठ्या संख्येचं जर फार्म असेल तर त्या फार्मबरोबर वेस्ट डिस्पोजल, म्हणजे जी काही टाकाऊ पदार्थ त्या फार्ममधून निर्माण होणार आहेत, त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची व्यवस्था असेल तरच फार्म काढा, अन्यथा फार्म काढू नये. आणि मग त्याला सोल्युशन जे आहे ते कदम साहेब म्हणले ते आहे छोट्या प्रमाणामध्ये. आमचे गुरुजी होते डॉक्टर राजमाने, पाठक साहेबांना माहिती आहेत, मुकुंद कदम साहेबांना माहिती आहेत, वारले बिचारे. ते नेहमी सांगायचे, प्रोडक्शन शुड बी बाय मासेस, नॉट इन मासेस. बाय मासेस म्हणजे भरपूर लोकांनी प्रोडक्शन केलं पाहिजे, भरपूर लोकांनी कुक्कुटपालन केलं पाहिजे. इन मासेस नको. इन मासेस म्हणजे एकाच माणसाकडे 5 लाख पक्षी, 10 लाख पक्षी, 15 लाख पक्षी, अशा स्वरूपाचं, ज्याला आपण कारखानदारी म्हणतो. आत्ता जे आपले मिनिस्टर आहेत, रुपाला साहेब, सेंट्रल मिनिस्टर, त्याच्या अगोदरचे जे मिनिस्टर होते, ते म्हणायचे की पोल्ट्री फार्मिंग को हम कुछ नहीं करने वाला मदद, क्योंकि उनको तो फॅक्ट्री हो गई है. वो त्यांची कारखानदारी चालते म्हणे, त्यांची जे फार्मिंग आहे दॅट इज ऑन लार्ज स्केल. मग त्यांना समजावून सांगावं लागलं की नाही, लार्ज स्केलचं 60% 70% प्रमाण आहे, 30% अजूनही छोट्या प्रमाणावरती कुक्कुटपालन चालतं. तेव्हा कुठे हे इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड वगैरे वगैरे जे आहेत ह्याची निर्मिती झाली, आणि आज आपल्या सगळ्यांसाठी ते अवेलेबल आहेत. विषयांतर जास्त होत आहे, पुढे जाऊया आपण. ॲक्च्युली विषय हा असा आहे की 2 तासात काय 20 तासामध्ये सुद्धा बोलून होणार नाही. आणि मी काय किंवा कदम काय किंवा फाटक साहेब 20 तास सतत बोलू शकू एवढी आमची ताकद आहे. पण तुमची तेवढी ऐकण्याची ताकद नसेल, म्हणून आपण आता थोडंसं पुढे जाऊया. हा पोल्ट्री सेक्टर आहे. डबल डिजिट ग्रोथ असं पहिलं वाक्य मी लिहिलं आहे. मी सॉरी, माझं प्रेझेंटेशन इंग्रजीमध्ये आहे, पण मी बोलीन मराठीमध्ये, मला मराठी स्पष्ट बोलता येत आहे, त्यामुळे काही काळजी करू नका. आज तुम्ही गाईचा विषय घ्या, म्हशीचा विषय घ्या, शेळी घ्या, मेंढी घ्या, डुकरं घ्या, कुठच्याही प्राण्याचा ॲनिमल हजबंड्री किंवा लाईव्हस्टॉक फार्मिंगचा जर विषय घेतलात तर त्यातला हा जो विषय आहे पोल्ट्रीचा, कुक्कुटपालनाचा, हा एकमेव असा विषय आहे की गेल्या 2 दशकामध्ये डबल डिजिटमध्ये ग्रोथ आहे. म्हणजे 10%पेक्षा जास्त प्रमाणामध्ये ह्या व्यवसायाची वाढ झालेली आहे. मी 1980 सालापासून ह्या व्यवसायाशी निगडीत आहे. एकही वर्ष 80 सालापासून आज 22 साल चालू आहे, होत आहे 22 साल चालू, 41 वर्ष धरा. 41 वर्ष ह्या मी व्यवसायाशी निगडीत आहे. 41 वर्षांमध्ये एकदाही ह्या धंद्याला किंवा ह्या व्यवसायाला उतरती कळा लागलेली मी बघितलेली नाही. व्हेरॅज बाकी सगळी क्षेत्र, बाकी सगळे लाईव्हस्टॉक फार्मिंग जे आहेत ह्याच्यामध्ये आपण निगेटिव्ह ट्रेंड बघतोय, उतरती कळा लागलेली दिसते आहे. आणि ॲग्रिकल्चरबद्दल तर न बोललेलंच बरं. निसर्गाचं आपल्याला काय, मला माहीत नाही काय कोप करता येते, पण इतकी वादळं, इतकी संकटं की 1 किंवा 2% एवढीच त्याच्यामध्ये वाढ आहे. पण ह्या क्षेत्रामध्ये, कुक्कुटपालनामध्ये 10%पेक्षा जास्त वाढ जवळजवळ गेली 2 दशकं आहे असं म्हटलं तरी चालेल. 1970च्या आसपासमध्ये जो विषय म्हणाले कदम साहेब, बॅकयार्ड, परसातली लक्ष्मी, एवढंच त्याचं स्वरूप होतं. आज जवळजवळ 1,38,500 कोटी रुपयांची उलाढाल असलेला हा व्यवसाय आहे.
किती 1,38,500 कोटी रुपयांची व्यवसाय उलाढाल असलेला हा व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. मी म्हटल्याप्रमाणे कमर्शियल पोल्ट्री, व्यावसायिक कुक्कुटपालन, ज्याच्यामध्ये 500 पक्ष्यांपेक्षा जास्त संख्या पाळली जाते, रुरल पोल्ट्री साधारण 50 ते 100 आणि बॅकयार्ड पोल्ट्री साधारण 10 ते 50 पक्षी पाळले जातात. याच्यामध्ये साधारणपणे 1,00,000 कोटीपेक्षा जास्त रुपयाचा टर्नओव्हर आहे. मी तुम्हाला सांगितलं उलाढाल आहे. याच्यामुळे साधारण 50 लाख लोकांना आपण एम्प्लॉयमेंट देतो आहे आणि जवळजवळ 2.5 कोटी लोकांना आपण इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट देतो आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्टमध्ये फरक असा आहे की जे ॲक्च्युली फार्मिंग करत आहेत ते डायरेक्ट आहेत आणि ह्या व्यवसायाशी निगडीत, मग तो ट्रान्सपोर्ट असेल, विक्री व्यवस्था असेल, त्याच्याशी निगडीत लोक आहेत. त्यांना 2.5 कोटी लोकांना ह्याच्यामुळे रोजगार मिळतो आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे 10 ते 12% ब्रॉयलरमध्ये याची ग्रोथ आहे आणि साधारणपणे 180 अंडी आणि 10.8 किलो मांस खाणं हे अपेक्षित आहे असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. आता हे आपण डिस्ट्रीब्युशन बघूया. ब्रॉयलर्स जो विषय किंवा जो शब्द मुकुंद कदम सरांनी पण वापरला, मांसल पक्षी, निव्वळ मांस खाण्यासाठी किंवा मांस निर्मितीसाठी जे पक्षी पाळले जातात त्यांना आपण ब्रॉयलर्स म्हणतो, मांसल पक्षी म्हणतो. त्याचं प्रमाण साधारणपणे आपल्याकडे 38% आहे. जे लेअर पक्षी आहेत म्हणजे अंडी देणारे पक्षी आहेत त्यांचं प्रमाण आपल्याकडे साधारण 30%च्या आसपास आहे. बॅकयार्ड पक्षी 29.8, बदकं जी आहेत ती 0.67 आणि बाकीचे एव्हियन स्पीसीज, मग त्याच्यामध्ये टर्की असतील, क्वेल्स असतील, त्यांचं प्रमाण साधारण 1.43 इतक्या प्रमाणामध्ये, इतक्या पर्सेंटमध्ये आपल्याकडे हे पक्षी आहेत. आणि हा साधारणपणे आपण किमतीचा मी एक तुलनात्मक अभ्यास तुम्हाला दाखवलेला आहे. चिकनची किंमत किती आहे, मटणची किती आहे, फिशची किती आहे, अंड्याची किती आहे आणि व्हेजिटेबल्सची किती आहे. तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ सगळीच जी ॲनिमल ओरिजिन सोर्सेस आहेत किंवा प्राणीजन्य प्रथिनं आहेत ही व्हेजिटेबलपेक्षा स्वस्त आहेत असं आपल्याला लक्षात येतं. तसंच जर का आपण पर ग्रॅम कॉस्ट बघितली प्रोटीनची, प्रथिनं जी आपल्याला मिळतात, प्रथिनं आपल्याला प्राणीजन्य वस्तूंपासून मिळतात आणि वनस्पतीजन्य वस्तूंपासून मिळतात. तर याची जर आपण कॉस्ट बघितली तर चिकन म्हणजे जे पक्ष्यांचं मांस आहे ते आणि अंड याची प्रोटीन कॉस्ट रुपीज पर ग्रॅम ही सर्वात कमी म्हणजे 0.61 आणि 0.83 एवढं तुम्हाला दिसेल. जास्त कॉम्प्लिकेशन हिशोबात तुम्ही जाऊ नका, एवढं लक्षात घ्या. सर्वात स्वस्त प्रोटीन जर कुठचं असेल तर ते चिकन आणि अंड्याचं आहे आणि नुसतं स्वस्त नाही आहे, उत्तम पण आहे. म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो स्वस्त, मस्त आणि जबरदस्त अशा स्वरूपाचं हे प्रोटीन जे आहे हे आपल्याला अंड्यापासून आणि मांसापासून मिळत असतं. ह्याच्यामध्ये प्लेसमेंटचा विषय मगाशी कदम साहेबांनी बोलले. ब्रॉयलर इंडस्ट्रीमध्ये 432 कोटी इतकी प्लेसमेंट आहे. लेअर इंडस्ट्रीची प्लेसमेंट 24 कोटीची आहे. हा अर्थात प्री कोविडचा एरा आहे. कोविडमध्ये 2 वर्ष थोडाफार या व्यवसायाला सुद्धा, जसा इतर व्यवसायांना पण फटका बसला तसा ह्या व्यवसायाला सुद्धा फटका बसलेला आहे. साधारण 76,000 कोटी रुपये हा ब्रॉयलर इंडस्ट्रीचा उलाढाल आहे. 43,800 कोटी ही लेअर इंडस्ट्रीची आहे आणि 1,19,800 कोटी ही टोटल ह्या दोघांची झाली आणि साधारण 38,000 कोटी रुपये ही ब्रीडर्सची उलाढाल आपल्याकडे दिसते. आता ह्या जगातल्या जर का आपण बघितल्या तर आपला क्रमांक जगामध्ये 5वा लागतो. पोल्ट्री मीट म्हणजे पक्ष्यांपासून तयार होणारं मांस निर्मिती करण्यामध्ये आपला 5वा क्रमांक लागतो. आपल्यावरती अमेरिका, ब्राझील, युरोपियन युनियन, चायना आणि मग आपला नंबर आहे. आणि ब्रॉयलर फार्मिंगचा हा साधारण आपण स्प्लिटअप दिलेला आहे जो सांगितलं आणि हा ब्रॉयलरचा रेट आहे. हा चार्ट मी मुद्दाम इथे दाखवतो आहे. रिअलायझेशन, प्रोडक्शन कॉस्ट आणि रिअलायझेशन जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी प्रत्येक वर्षामध्ये आपल्याला फायदा किंवा प्रॉफिट झालेला आपल्याला इथे दिसून येतो आहे. भारताबद्दल बोलायचं झालं तर टोटल नंबर ऑफ ब्रॉयलर फार्म्स 3 लाखच्या आसपास ब्रॉयलर फार्म्स आहेत. मेजर ब्रॉयलर फार्म्स 2,000 आहेत. एकूण टोटल नंबर ऑफ फार्म्स इन प्रोसेसिंग 50 आहेत आणि पर्सेंट ऑफ फार्म्स विथ प्रोसेसिंग ॲज मेजर फार्म्स 2.5 इतकी आहेत. हा अंड्याच्या बाबतीतला विषय आहे. 2011 सालापासून ते 2019-20 पर्यंत ॲन्युअल ग्रोथ इन एक प्रोडक्शन पर्सेंटेज दाखवलेला आहे आणि इथं पर कॅपिटा अवेलेबिलिटी आहे. दर वर्षाला किती अंडी आपल्याकडे देशामध्ये उपलब्ध आहेत तर 19-20साठी हा आकडा 86वरती पोचलेला आपल्याला दिसेल, जो आपल्याला 180वरती न्यायचा आहे. ही अंड्याची किंमत आहे आणि रिअलायझेशन आहे. इथे सुद्धा तुम्हाला कुठेही निगेटिव्ह किंवा ऋण चिन्ह दिसत नाही आहे. याचा अर्थ प्रत्येक वर्षाला तुम्हाला याच्यामध्ये फायदाच आलेला आहे, तोटा झालेला नाही. हे एक कन्झम्पशन आहे. आपल्याकडे कसं होतं तर रिटेल कन्झम्पशनमध्ये साधारण 91% अंडी जी आहेत ही रिटेलमध्ये जातात. मिड डे मील किंवा अंगणवाडीसाठी 5.71% एवढी अंडी जातात.
प्रोसेसिंग अतिशय कमी प्रमाणामध्ये आपल्याकडे होतं, साधारण 2.29%, आणि एक्सपोर्ट जो आहे तो फक्त 0.57% अंड्यांचा होतो. आपल्याकडनं अंड्यांचा आणि मांसाचा एक्सपोर्ट अतिशय कमी होतं. याचं कारण की क्वालिटी, आपल्याकडे जी क्वालिटी तयार होते ती इतर देशामध्ये त्यांना नको असते, आणि म्हणून आपल्याकडचे एक्सपोर्टचे फिगर जे आहेत हे कमी आहेत. आणि त्याच्यामुळे हा आपल्याकडचा सिनॅरिओ आहे. ब्रॉयलर प्लेसमेंट साधारण 28 ते 30 लाख पर मंथ, लेअर 10 ते 12 लाख पर डे, आणि लेअर चिक्स 40 ते 50 हजार पर मंथ. हा आपल्याकडचा साधारण विदर्भातला सिनॅरिओ आहे असं म्हटलं तरी चालेल. बरोबर आहे ना कदम साहेब? विदर्भातला सिनॅरिओ राईट. त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन पोल्ट्री सेक्टर, याच्यामध्ये प्रोव्हाइडिंग क्वालिटी प्रोटीन, चिपेस्ट क्वालिटी प्रोटीन, रिड्युसिंग माल न्यूट्रिशन इन रुरल पुअर, आणि मिड डे मीलसाठी देणं. तर हा एक चार्ट तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितले असेल की हाऊ इंडिया इट्स, कोणत्या राज्यामध्ये किती प्रमाणामध्ये लोक शाकाहारी आहेत आणि किती प्रमाणामध्ये लोक मांसाहारी आहेत. जो हिरवा रंग दिसतो ते शाकाहारी आहेत, जो लाल रंग दिसतो ते मांसाहारी आहेत. आपल्या लक्षात येईल की जवळजवळ साऊथ इंडिया जो आहे, साऊथ इंडियामध्ये आणि ईस्ट इंडियामध्ये बरीचशी राज्य जी आहेत त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मांसाहार आहे. वेरॅज उत्तर भारतामध्ये आणि पश्चिमेकडची जी राज्य आहेत त्या ठिकाणी 50-50% अशा प्रमाणामध्ये आपल्याला दिसेल की आपल्याकडे मांसाहार आणि शाकाहार करणारी मंडळी आहेत. सो टोटल पॉप्युलेशन जर आत्ताची आपण 135 कोटी धरली तर नॉनव्हेज पॉप्युलेशन जी आहे ती साधारण 71% म्हणजे 95.85 कोटी एवढी पॉप्युलेशन नॉन आहे. ब्रॉयलर मीट जे आहे ते साधारण 644 कोटी किलो एवढं आपण बनवतो, आणि त्याच्यामुळे पर कॅपिटा होल पॉप्युलेशन जर का आपण ब्रॉयलर मीटची अवेलेबिलिटी बघितली तर जवळजवळ 5 किलोच्या आसपास आहे. आणि ॲज पर नॉनव्हेज पॉप्युलेशन जवळजवळ 6.72 किलो एवढं आपल्याकडे नॉनव्हेज किंवा चिकन मीटचं कन्झम्पशन आहे, जे आपल्याला 12 किलोवरती न्यायचं आहे. हे साधारण पॉईंट्स आहेत. ग्रोथ पोटेन्शियल फॉर पोल्ट्री फार्मिंग, ही भारतातली जास्तीत जास्त कुक्कुट उत्पादन करणारी राज्य आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, पूर्वी ते एकत्रच होतं, आता स्प्लिट झालेले आहेत. त्याच्यामध्ये 161 मिलियन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोल्ट्री पॉप्युलेशन आहे. तामिळनाडूचा दुसरा नंबर लागतो 117.35, महाराष्ट्र 77.79, कर्नाटका, वेस्ट बेंगाल अँड ऑल अदर्स 266 कोटी. या बाबतीमध्ये तुम्हाला एक मला गोष्ट सांगायची आहे की विदर्भाच्या बाबतीत जर बोलायचं झालं, मध्य प्रदेश, विदर्भ, जबलपूर, छत्तीसगड हा जो भाग आहे हा ह्याच्या अगोदरपर्यंत हा कन्झम्पशन बेल्ट होता. आता हा प्रोडक्शन बेल्ट सुरू झालेला आहे, आणि दिवसेंदिवस ह्या प्रोडक्शन बेल्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पोल्ट्री फार्मिंग वाढणार आहे असा आमचा कयास आहे. गेले 40-42 वर्ष ह्या इंडस्ट्रीला आम्ही जवळून पाहतोय. जी पूर्वी प्रोडक्शन सेंटर्स होती ती प्रोडक्शन सेंटर्स आता राहणार नाही आहेत. तिथं अमाल्गमेशन होणार आहे. मोठे मोठे इंटिग्रेटर्स तिथे पिक्चरमध्ये येणार आहेत, जे ऑलरेडी साऊथमध्ये आलेले आहेत. आणि हा जो प्रदेश आहे, विदर्भ असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ह्या भागामध्ये जी पूर्वी कन्झम्पशन सेंटर्स होती ती आता प्रोडक्शन सेंटर्स होणार आहेत. त्याच्यामुळे आमचे व्यंकटेश्वराची लोकं इथे बसलेली आहेत. दे शुड बी व्हेरी हॅपी, दे आर ॲट द राईट प्लेस. कारण की हा भाग जो आहे इथे कुक्कुटपालनाला आता गती मिळायला लागलेली आहे, आणि ती गती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये इथे मिळणार आहे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि नंतर हा आपला एक विषय आपल्याला बोलायचा आहे, तो म्हणजे मार्केटिंग. मुकुंद कदम साहेबांनी अगदी करेक्ट सांगितलं की सर्वात पहिल्यांदा मार्केटिंगचा विचार करा. जर तुम्हाला फार्म सुरू करायचं असेल तर फार्म सुरू करायच्या अगोदर मार्केटिंगला सुरुवात करा, आणि मग तुम्ही प्रोडक्शनमध्ये जा. आज जवळजवळ 99% भारत देशामध्ये सर्वात मोठी घोडचूक जर कोणती झाली असेल, जी करण्यामध्ये आम्हीसुद्धा सहभागी होतो, मी पण होतो, फाटक साहेब पण होते आणि कदम साहेब होते, की आम्ही फक्त उत्पादन घेत गेलो. बस आज माझा फार्म किती पक्ष्यांचा आहे? 5,000चा आहे. 2 वर्षामध्ये 10,000. 4थ्या वर्षामध्ये मी 1 लाख पक्ष्यांचं फार्म टाकलं. 8व्या वर्षामध्ये माझी कपॅसिटी 5 लाख झाली. 10व्या वर्षामध्ये माझ्याकडे 10 लाख पक्षी आहेत, जे 10 वर्षापूर्वी मी 5,000 पक्ष्यांनी सुरू केलं होतं. अगदी चांगली गोष्ट आहे, वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. पण ह्या 10 लाख पक्ष्यांचं करायचं काय? त्यांच्या विक्री व्यवस्थेचा विचार आपण केला का? नाही केला. आपण ट्रेडरला देत गेलो. मग पक्षी असतील तर ते कुठच्या तरी ट्रेडरला द्यायचे, आणि तो आणखीन 10 ठिकाणी नेऊन विकेल. अंडी असतील तर त्या घाऊक व्यापाराला नेऊन द्यायचे. आज सर्वात दुर्दैवाची गोष्ट ह्या पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मार्केटिंग या शब्दाचा अर्थच पोल्ट्रीवाल्यांना कळलेला नाही आहे. सेलिंग आणि मार्केटिंगमध्ये फरक आहे. सेल करणं म्हणजे मी प्रोड्यूस केली एखादी गोष्ट आणि बाजारात नेऊन विकली, संपला विषय. मार्केटिंग करणं म्हणजे काय आहे तर टी व्ही तुम्ही रोज सगळेजण बघता. 2 बातम्या सांगतात आणि 20 ॲडव्हर्टाईज येतात. परत 2 बातम्या सांगतात, परत 20 ॲडव्हर्टाईज येतात.
हा मधला जो ॲडव्हर्टाइजमेंटचा भाग आहे ह्याला मार्केटिंग म्हणतात. कोणाकोणाला आणतात, माधुरी दीक्षितपासून अमिताभ बच्चनपासून सगळ्यांना गोळा करतात आणि आपल्या प्रॉडक्टची जाहिरात करतात. आपण पोल्ट्रीवाल्यांनी 1-2 जाहिराती सोडल्या, संडे होया मंडे रोज खाव अंडे, ज्याच्यामध्ये तो सचिन तेंडुलकर असतो आणि ती लहान मुलं असतात. ह्याच्या व्यतिरिक्त आपण बघितलं तर मार्केटिंगवरती काहीही मेहनत आपण घेतलेली नाही. ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, मग ते व्यंकटेश्वरा असतील, सुगुणा असतील, साधारण 10% बजेट जे आहे हे फक्त मार्केटिंगवरती असणं गरजेचं आहे. कमीत कमी 10% बजेट हे मार्केटिंगवरती असणं गरजेचं आहे, तरच सुरुवात चांगली होईल. आणि ह्या बाबतीमध्ये साऊथ इंडिया प्रोग्रेसिव्ह आहे. आज बँगलोरमध्ये जा स्टार्टअप्स एवढी सुरू झालेली आहेत. आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये जसं एक मगाशी मी थोडासा एक शब्द ऐकून मी घाबरलो होतो की कोरोनाचं वरदान. अरे वरदान काय, तर हे एक वरदान आहे की कोरोना काळामध्ये डोअर डिलिव्हरी, होम डिलिव्हरी, लिशियस असेल, फ्रेश होम असेल, फ्रेश फ्रॉम फार्म असेल, इतक्या कंपन्या निघालेल्या आहेत. तुम्ही फक्त फोन करायचं, तुमच्या मोबाईलवरती ॲप असतं, तुम्ही मोबाईलवरनं ऑर्डर द्यायची आणि तुमच्या घरी डिलिव्हरी येते. ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी खर्च करणं, त्याच्यासाठी पैसा खर्च करणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे मार्केटिंग होईल. आणि असं मार्केटिंग आज सुरू करणं गरजेचं आहे. आज नागपूरचं मी म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडची खाद्यसंस्कृती अतिशय चांगली आहे आणि वेगळी आहे. सावजी चिकन असेल, वेगळ्या प्रकारची तर्री असेल. आज सकाळी पण उतरल्यानंतर मी पहिल्यांदा पोहे आणि तर्री खाऊन मग मी इथे आलो. हा जो इकडचा खास भाग आहे त्याचं मार्केटिंग ह्या चिकनच्या बरोबर होणं गरजेचं आहे. इकडच्या ज्या चिकनच्या डिशेस आहेत त्या चिकनच्या डिशेस बनवून रेडी टू होम किंवा डोअर डिलिव्हरीची मार्केटिंग करणं गरजेचं आहे. इथल्या लोकांना, साहेब बसलेले आहेत तिकडे लिहून घेत आहेत, पॉईंट्स काढत आहेत, त्यांना मी नक्की सांगू इच्छितो की इथं ज्या प्रमाणामध्ये तुम्ही वाढ कराल, उत्पादन वाढवाल, त्याचबरोबरीने मार्केटिंगसाठी तुम्हाला एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. अन्यथा विदर्भाचं जे वेगळेपण आहे ते राहणार नाही. इतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं आम्ही सगळे भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन करून थकलो आणि कंटाळलो आणि फसलो, तसं विदर्भामध्ये व्हायला नको. उत्पादन आणि विक्री व्यवस्था म्हणजे फक्त उत्पादन करायचं, ट्रेडरला द्यायचं, ह्याला विक्री म्हणत नाहीत, त्याला सेलिंग म्हणतात. विक्री व्यवस्था म्हणजे इनोव्हेटिव्ह पद्धतीने स्टार्टअप्सच्या द्वारे रेडी टू ईट, रेडी टू कुक, डोअर डिलिव्हरी ॲप्सच्या द्वारे, जे आज अत्यंत सहज झालेलं आहे. कुठच्याही लहान मुलाला, आमच्याकडचे 4-4, 5-5 वर्षाची पोरं सांगतात, मामा इकडे मी तुला करून दाखवते. आपल्याला येत नाही, त्यांना माहिती असते ते ॲप कसं वापरायचं. ह्या सगळ्या गोष्टी होणं जे आहे हे गरजेचं आहे. जर मार्केटिंग चांगल्या प्रकारे झालं तर ह्या धंद्याला जो वाढीचा दर जो आहे 10%, 12%चा, तो 25%पर्यंत जाईल जर का ह्याच्यामध्ये मार्केटिंगमध्ये सुरुवात झाली तर. त्याचप्रमाणे कोल्ड चेन, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कोल्ड चेनमध्ये आपल्याला ठेवाव्या लागतात, त्याची पण वाढ व्हायला पाहिजे. पण तो विषय थोडा वेगळा आहे, आत्ता ज्याच्याबद्दल मी बोलत नाही. त्यामुळे मार्केटिंगवरती लक्ष देणं हे गरजेचं आहे. ही साधारण मी इन्व्हेस्टमेंट दाखवली मगाशी. कमर्शियल गावरान किंवा बॅकयार्ड फार्मिंगच्या बाबतीमध्ये मुकुंद कदम साहेबांनी इन्व्हेस्टमेंट किती आहे ते दाखवलं. मी कमर्शियलचं दाखवतो आहे. साधारणपणे 60% ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे, 40% ही वर्किंग कॅपिटल आहे आणि अशी जवळजवळ 410 रुपयाची ब्रॉयलर फार्मिंगमधली इन्व्हेस्टमेंट आहे आणि 750 रुपयाची लेअर फार्मिंगमधली इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा परत 66% ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे आणि 33% ही वर्किंग कॅपिटलची इन्व्हेस्टमेंट आहे. आता हे फ्युचर ब्रीडिंग एम्स आहेत, हे इथे काही जास्त संयुक्तिक नाही आहे. पण आम्ही ह्या पक्षांच्या बाबतीमध्ये जी सुधारणा आहे ती नक्कीच करतो आहे आणि सुधारणा करताना आम्ही हे पॉईंट्स डोळ्यासमोर ठेवलेले आहेत. पण हे सगळे करत असतानासुद्धा ऑटोमेशन असेल किंवा मार्केटिंग करत असतानासुद्धा सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे आपल्याला फ्युचरच्या दृष्टिकोनातून उत्पादनाबरोबरच मार्केटिंगसुद्धा करता येणं गरजेचं आहे. आणि दीज आर द इनोव्हेशन्स इन मार्केटिंग पोल्ट्री. एक सांगतो तुम्हाला, इथे काही भगिनी बसलेल्या आहेत आमच्याकडे. खाटकाच्या दुकानामध्ये किंवा कोंबड्यांच्या दुकानामध्ये जाऊन पक्षी घेणं हे सहसा स्त्रियांना आवडत नाही, कारण तिकडे स्वच्छता नसते, तिथे वास येत असतो, तिथलं वेस्ट जे आहे ते व्यवस्थित टाकलेलं नसतं. अशा प्रकारची जर का दुकानं असतील तर कोणालाही तिकडे जाऊन सहज चिकन किंवा मटण किंवा अंडी विकत घेता येईल. त्यामुळे अशा प्रकारच्या दुकानांची निर्मिती होणं ही महत्त्वाची गरज आहे. अशा प्रकारची प्रॉडक्ट्स मी मुद्दाम इकडे 2-3 कंपन्यांची प्रॉडक्ट्स दाखवलेली आहेत. रिअल गुड असेल, KFC असेल, वेंकीज असेल, ह्या अशा प्रकारची प्रॉडक्ट्स तयार होणं आणि ती फ्रेश चिल्ड स्वरूपामध्ये किंवा फ्रोझन स्वरूपामध्ये लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. QSRs, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स, आज नागपूरमध्ये पण खूप ठिकाणी मी पाहतो. मॅकडोनाल्ड्स पण आहे, बर्गर किंग पण आहे, KFC पण आहे. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, याच्यानंतर शेवटची स्लाईड आहे, पण मी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, ते म्हणजे आपला देश सर्वात तरुण म्हटलं जातं. म्हणजे आज जर देशाची आपण लोकसंख्या बघितली तर साधारण 60% ते 65% जनता जी आहे ती
18 ते 35 वयोगटामधली आहे, म्हणजे आम्ही सगळे म्हातारे आहोत. आणि ह्या 18 ते 35 वयोगटाची गरज किंवा डिमांड किंवा लायकिंग जे आहे हे कम्प्लिटली वेगळं आहे. त्यांचं बऱ्यापैकी वेस्टर्नायझेशन झालेलं आहे. बऱ्यापैकी 100पेक्षा जास्त चॅनल्स त्यांच्या घरी ते टी व्हीवरती बघतात. जगात काय चाललेलं आहे हे सगळं ते बघतात. त्यामुळे त्यांची आवड निवड ही पूर्णपणे बदललेली आहे. आज जर का एखाद्या दिवशी संध्याकाळी चिकनची पार्टी करायची म्हटली तर आमच्या अजून डोक्यामधला तो हॉस्टेलचा विषय की मोठ्या पातेल्यामध्ये चिकन शिजवायचं, रस्सावालं पाव आणायचा आणि सगळ्यांनी बसून खायचं. आजकालच्या मुलांना ह्या असल्या गोष्टी आहेत, लागतात तेव्हा त्यांची पार्टी होते. सांगण्याचा विषय असा की तरुण पिढीची गरज वेगळी आहे. तरुण पिढीला काय हवं आहे हे संपूर्णपणे वेगळं आहे. आपल्या पिढीला काय हवं होतं हे संपूर्णपणे वेगळं होतं आणि त्यामुळे त्यांची गरज बदलली आहे. आर व्ही ग्रेड अप टू मीट देअर रिक्वायरमेंट. त्यांची जी गरज बदललेली आहे ती द्यायला आपण तयार आहोत का? जर नसेल तर आपल्याला तयार व्हावं लागेल. नाहीतर अमेरिका, युरोप बसलेलेच आहेत डायरेक्ट आपल्याकडे प्रॉडक्ट्स पाठवायला. अमेरिकन लेग्स तयार आहेत आपल्याकडे यायला, अजून आलेले नाहीत कारण बरीच त्याची वेगवेगळी आहेत, पण त्याच्यासाठी आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. आणि हे मी म्हणत होतो सावजी चिकन मुद्दाम मी फोटो शोधून काढला. अशा प्रकारची तुमच्याकडची जी खास प्रॉडक्ट्स आहेत या खास प्रॉडक्ट्सचं मार्केटिंग त्या पद्धतीने इथे होणं गरजेचं आहे. ते तुम्ही सायमल्टेनियसली करा म्हणजे तुमचं इथं पोल्ट्री सायन्स आणि पोल्ट्री प्रोडक्शन वाढेल. दिस इज विच इज व्हेरी फेमस वराडी चिकन करी हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे थोडक्यात मी तुम्हाला ह्या कमर्शियल किंवा व्यावसायिक कुक्कुटपालनाचा गोषवारा घेतला. एक 15 मिनटं आपल्याकडे शिल्लक आहेत. या 15 मिनटामध्ये प्रश्नोत्तर आपण घेऊया. आम्ही तिन्ही एक्सपर्ट्स इथे समोर बसलेलो आहोत. स्पेसिफिक तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की आम्ही त्याच्यावरती तुमची उत्तरं देऊ. एक अर्धा तास माझं तुम्ही शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. जे प्रोडक्शन आपण एक्सपोर्ट करू शकतो याच्याशी रिलेटेड काय फ्युचर स्कोप आहे आपल्याकडे इंडियाकडे? मुळामध्ये ज्यावेळेला आपण एखाद्या देशामध्ये एखादी गोष्ट एक्सपोर्ट करायचा विचार करतो त्यावेळेला ज्या देशाला आपण ती गोष्ट पाठवणार आहोत त्यांची गरज लक्षात घेतली पाहिजे. आज नाही म्हटलं तरी आपण काही गोष्टी मान्य केल्या पाहिजेत, जरी आपल्याला त्या आवडत नसल्या तरी, की आपल्याकडचं जे फार्मिंग आहे विशेषतः काही भागातलं ते इतकं इंडिस्क्रिमिनेट फार्मिंग झालेलं आहे. त्याच्यामध्ये केमिकल्सचा वापर, इन्सेक्टिसाईड्सचा वापर, पेस्टिसाईड्सचा वापर, अँटीबायोटिक्सचा वापर, अँटीबॅक्टेरियल्सचा वापर, फ्युरोझोलिडॉन्सचा वापर, इतर केमिकल्स. आता DDT वगैरे लिगली बॅन केली म्हणून आपण आता त्याची नावं घेऊया नको, पण एक जवळजवळ 25 ते 30 गोष्टींची नावं मी घेऊ शकतो ज्याचा आपल्या देशामध्ये शेतीमध्ये सुद्धा आणि पशुसंवर्धनामध्ये सुद्धा, मग त्याच्यातलं काय पोल्ट्री एक्सेप्शन नाही, ह्याच्यामध्ये अतिशय ज्याला आपण काय म्हणूया अमर्याद अशा प्रकारचा वापर होतो आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडच्या जे प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्ट्समध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अंश येतो. आणि तो अंश जरी मिनिमम लिमिटमध्ये असला तरी तो अंश इतर देशांमध्ये आपण ज्यावेळेला एक्सपोर्ट करायला जातो त्यावेळेला त्यांना तो नको असतो, त्यांना तो चालत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडच्या एक्सपोर्टचे कंटेनर्स हे रिटर्न येतात, रिफ्यूज येतात. त्यामुळे जोपर्यंत आपण आपल्याकडची प्रोडक्शनची सिस्टीम बदलत नाही, मी अगदी म्हणत नाही ऑर्गॅनिकच प्रोड्यूस करा, ऑर्गॅनिक तसं म्हटलं तर खूप कठीण आहे ऑर्गॅनिक प्रोड्यूस करणं, पण कमीत कमी इंडिस्क्रिमिनेट यूज जो अनिर्बंध किंवा ज्याला आपण म्हणूया अनिर्बंधच म्हणायला लागेल, जो अनरिस्ट्रिक्टेड किंवा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आहे, तो जर आपण कमी केला तरच आपण एक्सपोर्ट करू शकू, अन्यथा नाही. हा एक भाग एक उत्तर तुमच्या प्रश्नाचं. आणि दुसरं म्हणजे आपल्या देशामध्येच जोपर्यंत पुरेसं पुढत नाही आहे तोपर्यंत आपण लोकांना खाऊ घालून जास्त पैसे मिळवण्याचा विचार करणं मला पटत नाही. आज आपल्याला कानाला गोड वाटत नाही, पण देशातली 30% जनता रात्री अन्नाचा एकही घास न घेता झोपते. ऐकायला खूप वाईट वाटतं. जोपर्यंत त्यांच्या पोटामध्ये अर्धा घास तरी आपण देत नाही तोपर्यंत पहिल्यांदा स्वतःच्या देशाचा, स्वतःच्या जनतेचा विचार करावा या मताचा मी आहे. नक्की एक्सपोर्ट करा जास्त पैसे कमवायला, पण मग तुम्हाला एक्सपोर्ट नॉर्म्सप्रमाणे प्रोडक्शन करावं लागेल. ज्याची किंमत जास्त राहील ती किंमत तुम्हाला इतर देशामध्ये मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे एकंदरीत एक्सपोर्ट ह्या विषयावर्षी खूप लोकांनी प्रयत्न केले, करतायत. कंटेनर्स एक्सपोर्ट होत आहेत. साऊथमधनं जवळजवळ रोज 1 कंटेनर अंड्यांचा जातो आहे, पण त्याच्यामध्ये वेगळे स्ट्रिक्ट नॉर्म्स आहेत. आत्ता कुठे सुपर मार्केट्स डेव्हलप झाली, मॉल्स डेव्हलप झाले, आत्ता कुठे ऑर्गॅनिक एग्स म्हणून मार्केटमध्ये यायला लागली, आत्ता कुठे त्याच्यावरती लोक छापायला लागले अँटीबायोटिक फ्री किंवा अँटीबायोटिक न दिलेल्या पक्ष्यांपासून तयार केलेली अंडी, केज फ्री अंडी, ओपन किंवा ज्याला आपण म्हणूया अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये पाळलेली
अंडी ह्या कन्सेप्ट आत्ता कुठे यायला लागलेल्या आहेत. त्या जेव्हा पसरतील तेव्हा आपल्याकडचं एक्सपोर्ट वाढेल. तोपर्यंत साईड बाय साईड आपल्या देशामधली जी गरज आहे लोकांची ती पण भागलेली असेल असा आशावाद मला तरी वाटतो. त्यामुळे आपण जे करतोय ते योग्य करतोय. लेट अस ग्रो इन अ सिस्टमॅटिक मॅनर. कम्प्लिटली सॅटिस्फाईड सर. थँक्यू व्हेरी मच. गुड आफ्टरनून सर. मी अनिकेत खेरकर नागपूरमधून. मी एक सिस्टम माझ्या इकडे डेव्हलप करायचा प्रयत्न करून राहिलेलो आहे. ओपन पोल्ट्री ब्रीडिंगमध्ये गावरानी सध्या तर वापरून राहिलो मी. पण मी एक चेन सिस्टम डेव्हलप करायचा प्रयत्न करत आहे. कारण की माझ्या आजूबाजूला भरपूरसे कॅटल्स वगैरे आहेत. तर त्याच्यामुळे त्याचं जे वेस्ट प्रोडक्ट्स वगैरे जे राहतात त्याच्यामध्ये जे किडे वगैरे लागतात, मॅकेट्स वगैरे जे भेटतात त्याच्यामुळे त्यांना खायला पोल्ट्रीला भेटून जातं. त्याच्यामुळे माझं थोडंसं आउटपुट थोडं वाढून राहिलेलं आहे. पण माझ्याकडे सर्वात मोठा जो प्रॉब्लेम येऊन राहिलेला आहे तो आहे मेल्स रेशोचा, फिमेल आणि मेल रेशोचा. मी प्रयत्न करून आलो की माझ्याकडे फिमेल रेशोज वाढले पाहिजे. तर मला बाहेरूनच फक्त एक ऑल्टरनेटिव्ह भेटून राहिला की बाहेरून मला मागवावं लागून राहिलं फिमेल्स. तर याच्याकरता अजून काही ऑप्शन्स मी व्यवसाय करू शकतो का ॲड त्याच्यामध्ये अजून काही? माझ्याकडे मेल्स जास्त प्रोडक्शन आहे आणि फिमेल्स लिटरली नेग्लिजिबल आहे. कसं आहे की मेल्स आणि फिमेल्स कसं असतं, हा एक प्रॉबॅबिलिटीचा हिशोब शिकतो आम्ही जेनेटिक्समध्ये म्हणतो की कुठल्याही याच्यामध्ये मेल किती होतील फिमेल किती, हे प्रॉबॅबिलिटी आहे 50%. नेचर काय म्हणतं, आपलं नेचर सांगतं की बा 50% मेल मिळतील 50% फिमेल मिळतील. सांगतो नाही सांगतो मी, तुमच्या पॉईंटला येतो. आता सध्या जो आपण रिसर्च केला आहे तो डेअरीमध्ये केला आहे. डेअरीमध्ये काय केलं आहे की आपल्याला फिमेलची जरूर असते, मेलची जरूर नसते. म्हणून आपण ते त्याच्यासाठी जे लागतं ते सेक्स सिमेंट देतो आपण. सेक्स सिमेंट म्हणजे कसं की ते सिमेंट जेव्हा आपण इंजेक्ट करतो याच्या वापरतो आपण त्या वेळेला, तर एक पॉसिबिलिटी असते की 90% आपल्याला फिमेल मिळतील. बरोबर आहे. म्हणजे तेच त्या प्रकारचं सिमेंट वापरतो आपण. आणि तो जो हा भाग आहे तो रिसर्चचा भाग आहे तो पोल्ट्रीमध्ये सध्या आपण का करत नाही आहे की पोल्ट्रीमध्ये आपल्याला माहीत आहे की मेल आणि फिमेल, फॉर एक्झाम्पल लेअरमध्ये आपल्याला मेलची जरूर नसते. बरोबर आहे. कारण आपल्याला फक्त फर्टाईल म्हणजे त्या फिमेल पाहिजे की ज्याच्यापासून अंडी पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की कारण त्याच्यासाठी जी टेक्नॉलॉजी आपण वापरणार, उद्या सेक्स सिमेंट समजा आणायचं असलं पोल्ट्रीमध्ये तर तो एक वेगळा प्रयोग होईल. याच्यामध्ये काय होतं, डेअरीमध्ये सेक्स सिमेंट का वापरतात याचं कारण आहे का तुम्ही, की ते जे फिमेल गाय ती जी असते ती पुढल्या 7 जनरेशनपर्यंत ती तुम्हाला कामात येते. 7 जनरेशन म्हणजे एक गाय जर असली तर 7 वर्ष 7-8 वर्ष ती तुम्हाला पिल्लू देईल किंवा दूध देईल किंवा हे देईल. पोल्ट्रीमध्ये लाईफ किती आहे, कुठल्याही पोल्ट्रीचं लाईफ जे आता जे आम्ही म्हणतो सध्याच्या कमर्शियल पोल्ट्रीमध्ये हे लाईफ साधारणतः 100 आठवडे. ब्रॉयलर लेअरमध्ये 100 आठवडे. 100 आठवड्याच्या वर ते काय ते पक्ष्यांचं जे प्रोडक्शन होतं ते आम्हाला परवडण्यासारखं होत नाही. पण त्याच्यात म्हणून पण हे कसं असतं, या ज्या फिमेल जरी असल्या, हे ॲनिमल जरी कॅटलमध्ये फिमेल जरी असल्या पण त्यांची जेनेटिक पोटेन्शियल असते, ते जरी प्रोड्यूस करत नसले मग ते ॲनिमल आम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफरसाठी वापरतो. हे त्याचा उपयोग आम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफरसाठी करतो त्या फिमेलचा. बरोबर आहे. पण जे पोल्ट्रीत आपण करत नाही. त्याच्यामुळे पोल्ट्रीतला जो फोकस आहे तो मेल पाहिजे फिमेल पाहिजे असं शक्यतो आपण करत नाही. ब्रॉयलरमध्ये आपला मेल फिमेल सगळे सारखे असतात. त्यात मेल काय आणि फिमेल काय आपला काही फरक नाही पडत. पण लेअरमध्ये स्पेसिफिकली हा फरक पडतो. म्हणून लेअरची चिक्स जेव्हा तुम्ही विकत घेता त्याची किंमत जास्तच असते. कारण जो प्रोड्युसर असतो त्याला 50% ते मेल असतात त्याला डिस्ट्रॉय करावं लागतं. ठीक आहे ना. तर तो एक भाग आहे त्यातला. माझं ॲक्च्युली जे माझं हे विकण्यासाठी पाहिजेत का मेल अंडे फर्टाईल करण्यासाठी पाहिजेत? मला फर्टाईल करण्याकरता पाहिजे कारण की मी गावरानी यूज करून राहिलेलो आहे. ओके ॲग्री. ठीक आहे. तर आणि तुम्ही माझं- ऐका, तर त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 12 ते 13% म्हणजे समजा तुमच्याकडे 100 जर मादे असतील तर तुम्हाला 12 ते 15 नरांची गरज आहे. तुम्हाला त्यासाठी 50 नरांची गरज नाही आहे. जर तुम्हाला हॅचिंग एग्स काढायचे असतील तर तुम्ही काय करा, तुमच्याकडे जे काही मादे आहेत त्यांना तुम्हाला मीटिंग करायची आहे, ते अंडे घ्यायचे आणि त्यांना पिल्लं काढायचे. बरोबर आहे. तर त्यासाठी तुम्हाला 50 नरांची गरज नाही आहे. तुम्ही फक्त 15 आणि तेही चांगले नर जे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला क्लिअर कट कळेल की जे गावराणीसारखे दिसत आहेत असे छाटून घ्यायचे, बाकीचे नर बाजूला करायचे आणि तेवढे फक्त 15 फिमेल नर तुम्ही सोबत 100 कोंबड्यांच्या मागे 15 अशा हिशोबात ठेवलं तरी तुम्हाला सफिशियंट आहे. याच्यामध्ये मी जेनेटिक्सवरती येतो. जसं की आपण भाऊ बहिणांमध्ये ब्रीडिंग करू शकत नाही, त्याच्यामध्ये क्वालिटी डिस्करेज होते. तर मी जे प्रयत्न करून राहिलेलो आहे, माझे मेल मी एक्सचेंज करून नाहीतर काय करून मी आणले पाहिजे. पण माझ्याकरता जे मेन फक्त ऑप्शन उरले आहेत ते फक्त आणि फक्त फिमेल जे मला भेटून राहिले आहेत बाहेरून.
कारण की आता मला रिसेंटली स्टार्टअप केलेलं आहे मी, आणि मी माझ्या मित्राच्या फार्मवरती केलेलं आहे. ओपन स्पेस आहे आणि माझ्याकडे चेन सिस्टम मी बनवलेलं आहे. एक सर्कल आहे, तो पूर्ण तसं डेव्हलप केलेला आहे मी. याच्यामध्ये माझं लिस्ट इन्व्हेस्टमेंट आहे फूडवरती. तर त्याच्याकरता मला मेन जो ऑल्टरनेटिव्ह आहे फिमेल्सचा, ते मला पूर्ण बाहेरून मागवावे लागतात आहे. कारण की मेल्स भाऊ बहिणामध्ये मी ब्रीड करू शकत नाही. त्याच्याकरता काही ऑप्शन आहेत का अजून काही? नाही, मग तुम्ही काय करा, तुम्ही मला पर्सनली भेटा. तुम्हाला जर मेल हवे असतील तर तुम्हाला बाहेरच्या फार्मवरनं मेल विकत घ्यावे लागतील. मला मेल्स नाही पाहिजे, मला ॲक्च्युली फिमेल्स पाहिजे, चांगल्या क्वालिटीचे. तुम्हाला त्या बाजारातूनच घ्यावे लागतील. मोठ्यासुद्धा फिमेल मिळतील बाजारामध्ये. जर तुम्हाला हवे असतील तर मोठे फिमेल मिळतील, किंवा मग छोटे पिल्लं घ्या आणि त्याला मोठे करून मग तुम्हाला मेल फिमेल सॉर्ट आउट करावं लागेल, वेगवेगळे करावं लागेल आणि त्यांना पुढं पाडावं लागेल. हे दोनच ऑप्शन आहेत. आणि डिटेल्ससाठी वाटलं तुम्ही मला परत भेटा, आपण त्याच्यावर परत डिटेल चर्चा करूया. नमस्कार सर, माझं नाव भावेश शिडाऊ आहे. माझा प्रश्न असा आहे की जसं आपण इनिशियल लेवलवर, जसं माझं वय आता 26-27 वर्ष आहे, तर जसं मी इनिशियल लेवलवर पोल्ट्री फार्म चालू करायचं म्हटलं तर सर्वात मोठा प्रश्न येतो की महामारीमुळे नुकसानाचं, म्हणजे जसं मी घरी बोललो तर सर्वात पहिले त्यांचा प्रश्न येतो की महामारी जर का आली आणि नुकसान झालं तर त्याची भरपाई कोणती. तर माझा प्रश्न असा आहे की महामारीचं कारण काय आहे, आणि त्याचं जर का महामारी झाली तर त्याचा गव्हर्नमेंटकडून काही सबसिडी किंवा आपण पोल्ट्री फार्मचा विमा वगैरे काही असं आहे का? सालाच्या अगोदर तेव्हा महत्त्वाचा होता, कारण बऱ्याचशा रोगांवरती एकतर औषधं उपलब्ध नव्हती आणि जे विषाणूजन्य रोग आहेत त्यांच्यासाठी लसी उपलब्ध नव्हत्या. आजची परिस्थिती अशी आहे की पक्ष्यांना होणाऱ्या जवळजवळ सगळ्या रोगांच्या बाबतीमध्ये औषधं, प्रतिबंधात्मक उपाय, लसी, बायो सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जैविक सुरक्षा पाळण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली सगळी औषधं, या सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत की आत्ता तुमच्या मनामधनं महामारीचा विषय पूर्णपणे काढून टाका. कारण आता पक्ष्यांचं मरतणूक त्यावेळेसारखी होत नाही. काही काही वॅक्सिन्स बनवून तयार आहेत, पण आपल्या देशामध्ये त्याला परवानगी नाही आहे. बर्ड फ्लूचं उदाहरण घेऊया आपण. बर्ड फ्लूचं वॅक्सिन आपल्याकडे बनलेलं आहे, आपल्याकडचे शास्त्रज्ञ सगळं तयार करून बसलेले आहेत. काही ह्याला परवानगी नाही आहे म्हणून फक्त आपण वापरत नाही. त्यामुळे महामारी हा विषय सोडून द्या. नंबर 2, तुमच्याकडे मरतणूक झाली तर सरकारने तुम्हाला का बरं सबसिडी द्यावी? अशी कुठचीही सरकारची योजना नाही की एखाद्या शेतकऱ्याकडे पक्षी मेले तर सबसिडी द्यावी. आणि अगदी स्पष्ट बोलतो, रागावू नका. जर सबसिडी डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही व्यवसाय सुरू करू शकत असाल तर कृपा करून हा व्यवसाय करू नका. कारण सिंपल आहे, ह्या व्यवसायामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोटेन्शियल आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो आहे. त्यामुळे आपण काहीतरी सुरू करायचं आणि त्याच्यामध्ये 50% सबसिडी, 10% सबसिडी, 25% सबसिडी सरकारकडनं मिळेल ही आशा ठेवणारी लोकं असतात. ती याच्यात सक्सेसफुल झालेले नाहीत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती NCDCचे प्रोजेक्ट मी बघितले गेले 40 वर्षामध्ये, नन ऑफ देम वॉज सक्सेसफुल ओनली बिकॉज ऑफ दॅट. सॉरी, मी स्पष्ट बोलतो, पण या व्यवसायातलं पोटेन्शियल जे आहे ते तुम्ही जाणून घ्या. वेगळ्या पद्धतीने ते एक्सप्लॉइट करण्याचा प्रयत्न करा, रादर दॅन लुकिंग ॲट दी फ्री ॲडवायजेस ऑर फ्री सबसिडीज ऑर कॉम्पेन्सेशन्स फ्रॉम दी गव्हर्नमेंट. नाही, त्याला आणखी बनवायचं, इंटिग्रेशनमध्ये द्यायचं, वर्षभर इंटिग्रेशनमध्ये द्यायचं, सगळं शिकायचं आपण त्याच्यात. पक्षी कसं, कारण ती रिस्क तुमच्यावर नाहीच आहे. पक्षी मिळेल तर कंपनीचं डॉक्टर येईल, बघणार सगळं. तेवढं याच्या शिका ना तुम्ही वर्षभरात, तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. हे सगळ्यात मस्त सोल्युशन आहे तुम्हाला. इंटिग्रेशनमध्ये द्यायचं, आपलं वर्षभराचं टार्गेट ठेवायचं. वर्षभर मी तिसऱ्या देणार, पक्षी टाकणार, मी शिकणार. का शिकायसाठी ते चांगलं प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला. ते शिकल्यानंतर स्वतःचं करायचं. एक मिनिट, माईक घ्या ना, माईक सोबत पडेल. सर, आपण जे नॉर्मली जे गावरानी पद्धती वापरतो, हल्दी आणि फिटकरी, याचं जे आपण फिटकरीचं पाणी आठवड्यातून एकदा द्यायचं, तर हे सर्व आपण रिप्लेस करू शकतो काय, जे आर्टिफिशियल मेडिसिन्स वगैरे जे आहेत, जे मॉडर्न मेडिसिन्स आहेत? कारण की आपल्याकडे पूर्ण गावरानी ब्रीडीज आहेत. तुम्हाला गरज वाटते का सध्या? गरज तर काही राहत नाही, आपण आठवड्यातून एकदा तरी देतो त्याला. गरज नाही आहे. जर तुम्हाला असं वाटतं की सर सध्या काही अडचण नसेल तुमच्याकडं, तर तुमचं जे सध्या चालू आहे त्याच्याने मला वाटतं बायोसिक्युरिटी फक्त मेन्शन करा त्यामध्ये व्यवस्थित, आणि मला वाटतं त्यात तुम्हाला काही गरज पडणार नाही आर्टिफिशियल किंवा ॲलोपॅथीची मेडिसिन देण्याची. पण तुमची साईज किती आहे, बायोसिक्युरिटी किती आहे, त्या सगळ्या गोष्टीवर ते सगळं डिपेंड आहे. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो माझ्याकडचा, बरं, तर ते तुम्हाला दाखवून देतो. ॲक्च्युली आपण जे डिवर्मिंग करता जे आर्टिफिशियल जे मेडिसिन्स येतात त्याच्या जागी आपण वापरतो हल्दी आणि ॲलम, फिटकरी, त्याचं पाणी आपण त्यांना देतो. हे काही नॉर्मल असतं ना की हे वर्षांपासून ॲक्च्युली हळदीने तुम्हाला डिवर्मिंग होणार नाही. तुम्हाला कच्ची सुपारी वगैरे वापरावं लागेल त्यासाठी. टोटली तो अप्रोच वेगळा आहे. तुम्ही जो सांगताय तो होमिओपॅथी टाईपमध्ये आपला,
तर तुम्ही मला भेटा, पण त्याच्यावर चर्चा करूया नंतर. ठीक आहे. जनरल इंटरेस्टचे काही प्रश्न असतील तर आपण नक्की घेऊया, कारण जवळजवळ 50-60 लोकांची उपस्थिती आहे. त्यामुळे एखाद्याच व्यक्तीला स्पेसिफिकली प्रश्न काही पडत असतील तर त्यांनी डॉक्टर मुकुंद कदमशी संपर्क साधा. बाकी जनरल इंटरेस्टचे प्रश्न असतील तर विचारू शकता, कारण आपली वेळ संपत आलेली आहे. 5 मिनटं शिल्लक आहेत. सर, मी राहुल सहारे अमरावतीवरून आलो आहे. आता सध्याची पोल्ट्रीची अशी परिस्थिती आहे की इंटरगेशनमध्ये फॉर्म चालत आहेत, परंतु FCR मेंटेन होत नाहीत. त्याच्यामुळे बऱ्याचशा कंपन्यांची शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये जवळपास लुटत चाललेली आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. यामधून FCR मेंटेन करणे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि कंपन्यांचं स्वतःचे प्रॉफिटच्या दृष्टिकोनातून विचार होतो आहे, परंतु शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार होत नाही. यामधून काही मार्ग काढता येईल का, त्या बाबतीत मार्गदर्शन करा. ठीक आहे, गुड, चांगला प्रश्न आहे. आपण इंटिग्रेशन कशासाठी करतो? पहिली गोष्ट, करार शेतीमध्ये आपण का पडतो? कारण आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही आहेत. पक्षी तयार झाल्यानंतर तर कसा विकायचा ते आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन कंपनी काय करते, 6 रुपये किलो देते मला माझ्या दारात. पक्षी गेला की किती वजन आहे, 2.2 किलो, 2.2 इंटू 6 रुपये एवढे मला मिळतात. ह्याच्यात आपण समाधान मानतो, बरोबर आहे. आता कंपन्यांच्या बाबतीत कसं असतं तुम्हाला सांगतो की त्याच्यातही कॉम्पिटिशन आहे. एक कंपनी तुमच्याकडे ते करार करायला, लगेच दुसरा आहे तो, साहेब मला तुमच्याशी करार करायचा आहे, तिसरा आहे तो करार, तो चांगला सुरुवातीला 2 फ्लॉक चांगले काढतो, मग परत तोच त्या जागेवर येतो. आता प्रश्न असा आहे की या याच्यातून आपल्याला कसं बाहेर पडायचं? तुमचं म्हणणं बरोबर आहे की FCR बिघडतो, हे बिघडतो, हे होते, सगळं होतं. पण शेवटी काय होतं की जी इंटिग्रेशन कंपनी त्याचे काही नॉर्म्स असतात, काही स्टँडर्ड असतात की बा तुमच्या फार्मवर मी गेला, मी एवढं खाद्य तुम्हाला देणार, याच्यापासून एवढं चिकन मी उचलणार, या सगळ्या गोष्टी त्यांचे स्टँडर्ड असतात. पण त्यातलं काय असतं, कॉम्पिटिशनचा भाग कसा, कोणी एखादा तुम्हाला सांगतो अरे तो 6 रुपये देतो का, मी तुला 6.5 रुपये देतो, चल टाक पक्षी. आणि माणसाचा स्वभाव आहे, आपण तर काय अरे 6.5 देतो यार, टाकून द्या. शेवटी असं बघतं की 5.5 सुद्धा मिळत नाही आपल्याला शेवटी. कारण आपण जे डोक्यात विचार करतो की 6.5 मी तो या आमिषा पालीत जातो, शेवटी 5.5 मिळत नाही, मग तुम्ही तो फ्लॉक गेला की म्हणता बाबा रे सॉरी, मी तुझ्याकडे आता राहू शकत नाही, मी दुसरी कंपनी शोधतो. तर हा प्रकार असल्यामुळे या गोष्टी होतात. पक्षीची जागा तेवढीच आहे, शेड तेवढंच आहे. समजा तुम्ही नागपुरात म्हटलं की 5 लाख कॅपॅसिटी आहे, 5 लाखच शेड आहेत, 4 कंपन्या त्या 5 लाख में फिरत आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यात काही लोकांना चांगले रिझल्ट मिळतात, काही मिळत नाही, काही आपला तो हा भागच झाला ना त्याचा. त्याच्यामुळे असं न करता आपण एक बघायचं की एकाबरोबर जर आपण राहिलो कंटिन्युअसली, आपलं वर्षभराचं काय प्रोडक्शन येतं, कॉस्ट काय आहे, ते हे जर विचार केला तुम्हाला कळेल की हा माणूस जिनाय ना याच्याकडे चांगले रिझल्ट मिळू शकतात. आपल्या कार्यशाळेची वेळ संपलेली आहे, त्याच्यामुळे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही वैयक्तिकरित्या भेटून त्यांचं निराकरण करावं. तर आता ठीक आहे, धन्यवाद. चला, गुड, चांगलं झालं, तुमचे चांगला परिसर.